सुकाळ टाळ गोड कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोकपाळ तरावया जाणोनी नेणते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलता ते तुका म्हणे हे तो आहे तया ठावे तुका म्हणे हे तो आहे तया ठावे तिही एका भावे जाणीतला जाणोनी नेणते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलता ते भक्ताचा महिमा भक्तची जाणते दुर्भयागती आणि कासे जाणोनी नेणते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलता ते जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांना जाणणारो कोण आहे याचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे। पण संतांना जाणणारो कोण, भक्ताचा महिमा कुणाला कळतो, संतांचा महिमा कुणाला कळतो, तर तो फक्त संतांनाच कळत असतो, इतरांना कुणाला तो कळत नाही। इतरांना कुणाला कळत नाही याचा अर्थ करताना तुकाराम महाराजांनी फार व्यापक भूमिका त्याच्यामध्ये स्वीकारली। दुर्लभ या गती आणि काशी या गती अत्यंत दुर्लभ आहेत। संतांचा महिमा भक्ताचा महिमा भक्त सोडून इतरांना कळत नाही असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे। अभंगाची मांडणी तुकाराम महाराजांनी शास्त्रीय पद्धतीतून केलेली आपल्याला दिसून येते। त्याचा विचार मला या मर्यादित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीने जेवढा करणे शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो। 5 चरणाचा अभंग आहे। अभंग थोडासा मोठा, एक चरण जास्त नेहमीपेक्षा, त्यामुळे थोडा विचार आपल्याला जास्तीचा करावा लागणार। अगदी धावता विचार आपल्याला या अभंगाच्या संबंधाने चरणाच्या संबंधाने बोलता येऊ शकतो तेवढा विचार मी करतो। तुकोबा या अभंगामध्ये भक्तालाच भक्त कळतात असा विचार बोलून दाखवतात। कारण जगतामध्ये सगळंच सगळ्यांना कळत नसतं, जगतामध्ये सगळ्यांनाच एक कळतं असं नाही। गंमत अशी आहे, सगळं सगळ्यांना कळत नाही, सगळं एकाला कळत नाही, एक सगळ्याला कळत नाही, एक एकाला कळत नाही, याचं नाव जग आहे। तर महाभारतामध्ये ऋतुपर्ण आणि नलराजा या दोघांचा जो संवाद आहे, त्या दमयंतीच्या विवाहाला जाताना त्यावेळेला नलराजाला उद्देशून बोलताना ऋतुपर्णाने हा विचार बोलून दाखवलाय। सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित्। नलराजाला बोलताना ऋतुपर्ण राजा असं म्हणतो, सर्वं न जानाति, सगळंच सगळ्याला कळतं असं नाही बाबा। सर्वज्ञ नास्ति कश्चन, या जगतामध्ये कोणी आपल्याला सर्वज्ञ आहे असं आपल्याला पाहता येत नाही। ना एकत्र परिनिष्ठा असतील, अरे सगळ्याच निष्ठा एकत्रित झालेला आहे असा ज्ञानी माणूस या जगतामध्ये क्वचित आढळतो। ज्ञानस्य पुरुषे क्वचित, या क्वचितामध्ये जे बसतात त्यांना संत म्हणतात। तुकाराम महाराजांना काय कळत नाही हे सांगा बरं, ज्ञानोबांना काय कळत नाही हे सांगा। आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत नाही, आपल्याला आपल्यातलंही सगळं कळत नाही ही आपली अडचण आहे। पण ज्ञानोबांना त्यांच्यातलंही सगळं कळतं, आपल्यातलंही सगळं कळतं। अनाकलनीयता हा जगाचा स्वभाव आहे। हे जग बनवताना कसं बनवलं गेलं याचा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये बोलून दाखवला। त्याच्यामध्ये एक शब्द आचार्यांनी वापरला, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य। या जगताचे चिंतन करताना आचार्य बोलतात हे जग विलक्षण आहे। या जगतामध्ये अनाकलनीयता इतकी भरून राहिलेली आहे, कारण या जगतामध्ये निर्माण होणाऱ्या घडणाऱ्या घटना, या जगतामध्ये निर्माण होणारे जीव, त्यांच्या मागे त्यांच्या निर्मितीचं कारण असणारं कर्म, या आणि कर्मफल याच्यामध्ये इतकं वैविध्य आहे, इतकं वैविध्य आहे की काय कोणत्या वेळेला कसं होईल हे आपल्याला काहीही सांगता येत नसतं, काही सांगता येत नाही।
आचार्यांनी असं म्हटलं, असे जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, असं आचार्यांचं विधान आहे. पुढचं सोडून द्या, आता मला पुढे बाकी शेवटपर्यंत जाण्याचं कारण नाही. पण या जगताचं वर्णन करताना मनाने सुद्धा ज्याची कल्पना करता येऊ शकत नाही असं हे जग आहे. या जगतामध्ये सगळंच सगळ्यांना कळत नाही. ते जरी खरं असलं तरी काहीच कुणालाच कळत नाही असंही या जगतामध्ये होत नाही. पण काहीच कुणालाच कळत नाही असं जरी वाटत असलं तरी सगळ्यांनाच सगळं कळतं असं होत नाही. पण सगळंच एकाला कळतं असं जर म्हणायचं असेल तर ते एक म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त असतात, त्यांना कळत नाही असं या जगतामध्ये काही नाही. थोडंसं अभिमानानं, थोडंसं अभिनिवेशानं जर बोलायचं झालं तर जगतामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीचा गाथ्यात नाही. विठ्ठला काही लोक फक्त चक्षुन बघतात, ते सहज बघणं आहे. काही लोक थोडंसं आत जाऊन बघतात, ते सूक्ष्मत्वानं बघणं आहे. आणि काही लोक थोडंसं अजून आत जाऊन बघतात, ते तत्वतः बघणं आहे. सहज बघणं, सूक्ष्मत्वानं बघणं आणि तत्वतः बघणं अशा तीन पद्धतीचं ज्ञान या जगतामध्ये मनुष्य सामान्यत्वानं प्राप्त करून घेत असतो. मला विस्तार त्याचा करायचा नाही, पण अगदी सर्वांना परिचित असणारं उदाहरण जर द्यायचं झालं तर रणांगणावर गेलेला अर्जुन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा अर्जुन जेव्हा रणांगणावर गेला तेव्हा रणांगणावर उभे असलेले सगळे त्याचे नातेवाईक, आचार्य, पिता, पुत्र वगैरे वगैरे हे सगळे जे अर्जुनाने भगवंताला बोलून दाखवलं, हे सगळे आपल्या समोर हातामध्ये शस्त्र धारण करून उभे हे अर्जुनाने पाहिलं. युद्धावर जाण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या अंतःकरणात युद्ध करण्याचा प्रचंड उत्साह होता, प्रचंड उत्साह आहे. परंतु तिथे गेल्यानंतर जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, आणि ज्या वेळेला भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा रथ घेऊन उभा केला तेव्हा समोर उभे असणारे, शस्त्र धारण करून उभे असणारे नातेवाईक अर्जुनाने बघितले आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कृपा निर्माण झाली. अर्जुनाने आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं वगैरे हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. अर्जुन जेव्हा सामान्यत्वाने या सगळ्यांकडे पाहतो तेव्हा ते सहज बघणं हे नातेवाईक म्हणून बघणं आहे. भगवंताने थोडी सूक्ष्म दृष्टी देऊन त्याला सांगितलं, अरे हे तुझे नुसते नातेवाईक नाही, हे तुझे शत्रू आहेत. आणि त्याच्याही पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तत्वदृष्टी देऊन सांगितलं, हे तुझे नातेवाईकही नाहीत, हे तुझे शत्रूही नाहीत, समोर जे दिसतं आहे ते सगळं ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म म्हणून दाखवणारी दृष्टी वेगळी असते. थोडंसं आत जाऊन अंतरंग दाखवणारी दृष्टी त्यापेक्षा थोडी ढोबळ असते. आणि फक्त आकार दाखवून त्याच्या संबंधानं ज्ञान प्राप्त करून देणारी जी दृष्टी असते ती दृष्टी अत्यंत स्थूल आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून स्थूल दृष्टीनं जाणणं याच्याही पेक्षा सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याला महत्व जास्त आहे. आणि सूक्ष्म दृष्टीनं जाणणं याच्याही पेक्षा तत्व दृष्टीनं जाणणं याला महत्व जास्त आहे. म्हणून आपल्याला मला कशा करता हे सगळं बोलायचंय हे मी आपल्याला सांगतो. भक्ताला कोण जाणतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला दिसणारा देह धारण करून राहत होते त्यावेळेला ज्ञानोबारायांना त्रास देणारे जे लोक, ज्ञानोबारायांकडे उदासीनतेने पाहणारे लोक, ज्ञानोबारायांचं शरीर बघून, तुकोबारायांचं शरीर बघून जीव समजत होते की स्थूल दृष्टी आहे. यांच्या आईवडिलांकडून काही अपराध झाला म्हणून यांना समाजामध्ये स्थान द्यायला नको, म्हणून आपल्यालाच फक्त धर्मदृष्टी आहे अशा आविर्भावामध्ये ज्ञानोबारायांच्याकडे बघणारे जे लोक होते ते अजून थोडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे होते. पण ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे गोरोबा काका, ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे चोखोबाराय, ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे नामदेवराय, जनाबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज या सगळ्यांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं. ते मात्र सामान्यत्वानं पाहिलं नाही, हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं म्हणूनच ज्ञानोबारायांकडे पाहिलं. ज्ञानोबारायांनी भावंडांचं वर्णन करत असताना नामदेवरायांनी आपल्याला सांगितलं, बाबा हे कोणी सामान्य माणसं आहेत असं समजू नका. हे कोण आहेत? हे तिघही बघितले तर कोण आहे? वरून बघायला गेलं तर हे जीव दिसतात, हे देह धारण करणारी सामान्य माणसं दिसतात, पण हे सामान्य माणसं नाहीत. मग कोण आहेत? ते जगी सूर्य जैसे तिन्ही देव जैसे
जगाला प्रकाशित करणारे तिन्ही सूर्य एकाच वेळेला प्रकाशित झालेले आहेत. कोण हे आपल्याला नामदेव यांनी सांगितलं, बाबा हे परब्रह्माचे ठसे आहेत, हे परब्रह्मच आहे. नामदेव यांनी त्यांच्याकडे परब्रह्म म्हणून पाहावं, एखाद्या धर्मवांतांनी त्यांच्याकडे काहीतरी गुन्हा केलेला पापी म्हणून पाहावं, आणि एखाद्या सामान्य माणसाने त्यांच्याकडे जन्माला आलेला एखादा मुलगा म्हणून बघावं. या पहिल्या दोन्हीही बघण्याला काहीही किंमत नाही. नामदेव ज्या दृष्टीने बघतात तसं आपल्याला बघता आलं पाहिजे, तर आपल्याला संत कळाले असं म्हणायला थोडा तरी वाव आहे. कशा करता अगदी समांतर भूमिका याची जर आपल्याला बोलायची झाली तर साहित्यशास्त्रामध्ये आपण बघा ना, साहित्यशास्त्राचा विचार करत असताना, शब्दाचा विचार करत असताना शब्दाच्या तीन शक्ती आपण सांगतो की नाही. एक अभिधा शक्ती आहे, एक लक्षणा शक्ती आहे, व्यंजना शक्ती आहे. ही अभिधा शक्ती ही स्थूल रूपाने आपल्याला काहीतरी दाखवते. व्यंजना त्याच्यात लक्षणा शक्ती अजून थोडंसं अंतरंगात नेते आणि व्यंजना शक्ती अत्यंत अंतरंगामध्ये नेते. असं चिंतन आपल्याला करता येतं. व्यंजना सगळ्यांना कळत नाही, लक्षणा चिंतनाने कळते, आणि अभिधा शक्ती ज्याच्यानं वाच्यार्थ कळत असतो तो वाच्यार्थ सामान्य शब्दबोधानं कळत असतो. गंगेवर गवळीवाडा आहे. आता हेच उदाहरण आपण पुढे चालवा, याच्यामध्ये गंगेवर गवळीवाडा आहे, याच्या अभिधा शक्तीने केलेला अर्थ काय होईल, वाचा अर्थ काय होईल. गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर आहे असा अर्थ केला जाईल की नाही. उदाहरण म्हणून आपल्याला एक छोटीशी कथा या निमित्तानं चुकून सांगतो. त्याला काय फार काही आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही, पण त्याचं महत्त्व लक्षात घेऊन पुढे जाणं भाग आहे म्हणून बोलतो. काय झालं, एका घरामध्ये काही कार्य होतं. घरामध्ये दूध वगैरे काही आणायचं होतं. नवरा वगैरे कुठे बाहेर गेला असेल, अन्य कामामध्ये गुंतला असेल, तर कुणाला सांगावं. त्या बाईला वाटलं आता कोण जवळ आहे, भाऊ आपला आहे कार्यक्रमाकरता, भावाला सांगावं. म्हणून तिने भावाला सांगितलं, दादा जा रे जरा दूध घेऊन ये बरं. मग आता दादा गावात नवीन, दादाने विचारलं कुठं मिळतं दूध, दुधाचं दुकान वगैरे कुठं आहे का. तिने सांगितलं काही ना बाबा, गंगेवर गवळीवाडा तिथून घेऊन ये. गंगायाम घोषः. आपल्या बहिणीने भावाला सांगितलं गंगेवर जा, तिथं गवळीवाडा आहे, त्याच्यातून दूध घेऊन ये. आता गंगेवर गवळीवाडा आहे हे ऐकल्यानंतर तिचा जो अत्यंत विद्वान भाऊ होता तो निघाला, गंगेवर गेला आणि गंगेच्या प्रवाहावर शोधायला लागला की तिथं कुठं गवळीवाडा आहे. गाई काही प्रवाहावर बांधलेलं दिसत नाही, गवळ्याचं घर त्या प्रवाहावर दिसत नाही. तो तिथून परत आला आणि परत आल्यावर बहिणीने विचारलं, आणलं काय दादा दूध. म्हणला नाही, गंगेवर गेला होता, गेलो होतो. मग तिथं काही गवळीवाडा नव्हता, बंद होता, दूध नव्हतं, काय झालं, काय रस्ता चुकला. कळलं नाही, बरोबर गेलो गंगेवर, पण गंगेच्या प्रवाहावर मी जाऊन पाहिलं तर गवळीवाडा नव्हता, काही नव्हतं. पाय खरत नाही तिथं, कशाचा गवळीवाडा काही नव्हतं म्हणे तिथं. मग त्यांनी सांगितलं, अरे वेड्या तसं नाही, गंगेवर आहे याचा अर्थ गंगेच्या तीरावर आहे. ती झाली जललक्षणा. बरोबर आहे की नाही. हा लक्षणेने केलेला अर्थ झाला. प्रवाहावर या पदाचा त्याग करून तीरावर या पदाचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. ही जललक्षणा झाली. या जललक्षणेमध्ये काय कळालं आपल्याला, थोडंसं अंतरंगात जाऊन विचार केला तर कळतं गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर नसून गंगेच्या तीरावर आहे. हे आपल्याला नंतर कळालं. आता काय आहे, आता येताना कीर्तनाला येताना एकाने मला सांगितलं, महाराज मी तुमच्या कीर्तनाला तुमच्या घरावरूनच आलो.
झाडावरून आलो म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं असेल? इकडून चढला असेल, इकडून उतरला असेल, मग इथं आला असेल. झाडावरून आलो म्हणजे काय? जरा समोरून आलो असा त्याचा अर्थ करावा लागेल की नाही? ते थोडस सूक्ष्मत्वानं बघितल्यानंतर आपल्यालाही ही लक्षणं कळते. आता त्याच्यातले प्रकार सोडून द्या, मला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही आता लक्षणं सांगण्यामध्ये, पण लक्षणं ही अजून थोडासा सूक्ष्म अर्थ सांगते. आणि व्यंजना ही ध्वन्यर्थ जो त्याच्यातला असतो तो ध्वन्यर्थ आणखीन सूक्ष्म असतो, तो असं बरोबर कळत नाही. हेच उदाहरण ध्वन्यर्थ करता मी थोडंसं वाढवून सांगतो. गंगायाम घोषः, बहिणीनं भावाला सांगितलं गंगेवर जा, तिथं गवळीवाडा आहे, तिथून दूध घेऊन ये. आता हा गेला गंगेच्या तीरावर गेला. मग आता तीरावर जा, गंगेवर जा, दूध घेऊन ये असं सांगितल्यानंतर त्या भावाने विचारलं आता गंगा इतकी लांब आहे ताई, तिथून जाऊन दूध, इथं गावामध्ये कुठं जवळपास गवळीवाडे नाहीत का? गवळीवाडे गावात नाहीत का? मी कोणाची गवळीवाड्यात आपल्या शेजारच्या गल्लीत गाई आहे, त्याने जर दूध दिलं तर तिथून घेऊन येतो. तुम्हाला लांब गंगेपर्यंत कशाला पाठवतेस? आता ह्याच्यामध्ये व्यंजना बघावी लागते. काय आहे, गावामध्ये सुद्धा गवळीवाडे आहेत, नाही असं नाही. मग ती म्हणाली की अरे गवळीवाड्यात, गंगेवरच्याच गवळीवाड्यात जा, इतरत्र जाऊ नको. का जाऊ नको? कारण कोणत्याही गवळीवाड्यात जरी तू गेलास तरी तिथला गवळी तुला दूध देताना काढलेलं निरस दूध कधीच देत नाही. मग तो काय करतो? तो काय करतो त्याच्यामध्ये? तुमच्याही मनात पापच आहे. एकूण एकच आहे. काय होतं त्याच्यामध्ये? कोणत्याही गवळी वाड्यामध्ये गेलं तरी तिथला गवळी आपल्याला दूध देताना काढलेलं निरस दूध देतो का? नाही, त्याच्यामध्ये पाणी टाकून देतो. आता मग पाणी टाकून देणार आहे तर कोणत्याही गवळी वाड्यातून आणलेलं काय? ती म्हणते तसं नाही, गंगायाम घोषः, गंगेवरच्याच गवळी वाड्यात जा. का? तिथलाही गवळी पाण्यात दुधामध्ये पाणी टाकून देतोच, पण निदान तिथलं पाणी गंगेचं तरी असेल चांगलं. त्याच्यातला ध्वन्यर्थ झाला बरं का. अजून अंतरंगात जाऊन शोधायचं झालं तर हा ध्वन्यर्थ म्हणून आपल्याला त्याच्यातून शोधता येतो. म्हणजे सामान्यत्वानं आपल्याला शब्दार्थ कळाले आणि त्याचा शब्द कळाला आणि त्याचा अर्थ कळाला, याच्याही पेक्षा बुद्धी चालवून त्याचे लक्षण आपल्याला कळावे लागते. आणि लक्षणेच्याही अंतरंगात जाऊन साहित्य दृष्टीनं बरं वेदांताच्या दृष्टीनं लक्षणे परिपूर्ती आहे, त्या लक्षणेमध्ये परिपूर्ती होऊन जाते. तर साहित्य दृष्टीने जर विचार केला तर त्याच्याही आज जाऊन आपल्याला ध्वन्यर्थ पाहावा लागतो. ध्वन्यर्थ कळाला तर आपल्याला साहित्यशास्त्र कळालं असं थोडंसं म्हणता येतं. हे जसं सामान्यत्वानं आपल्याला विचारात घ्यावं लागतं तसं भक्ताकडे बघणारे जे लोक आहेत ना, हे दुर्लभ या गती आणि कासी, हे अनेक बाकीचे जे आहेत ना, हे सामान्यत्वानं स्थूल दृष्टीने तरी बघतात. थोडंसं अंतरंगामध्ये जाऊन त्यांना जीव त्याच्यापेक्षा थोडंसं पारमार्थिक म्हणून बघतात. आणि ज्यांना खरंच तत्वदृष्टी प्राप्त झालेली आहे ते भक्ताला भक्त म्हणून जाणतात. हे भक्ताला भक्त म्हणून जाणणारे कोण असतात? ते दुसरे तिसरे कोणी असतात, ते भक्तच असावे लागतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणती हा जकार वापरून तुकोबारांनी अन्यांची व्यावृत्ती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून याचा थोडासा अर्थ बदलून उलट्या अर्थाने जर बोलायचं झालं तर संतांना संतच जाणतात असं म्हणण्याच्या ऐवजी सोपं करून घ्या, संतांना जे यथार्थतेने जाणतात त्यांना संत म्हणतात. त्या अवस्थेवर आपल्याला जावं लागतं. एरवी आपल्याला ती अवस्था कळत नाही. त्याचे अनेक प्रमाण, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. मला फारसं लांबवायचं नाही. हे दोन गोष्टी मला आपल्याला या संदर्भामध्ये सांगून पुढे जायचं आहे. भक्ताला जाणणारं कोण आहे? भक्ताला जाणणारे भक्तच आहेत. मग दुसऱ्याला जाणता येत नाही का? दुर्लभ या गती आणि काशी, अनेकांमध्ये कोण येतं याचा विचार मला थोडासा करायचा आहे. पण भक्ताला भक्तच जाणतात, त्याच जातीचे असावे लागतात. माझी जातीचे मज भेटो कोणी, माझ्या जातीचे मला भेटले तर, जातीचे या शब्दाचा अर्थ जातीचे नाही बरं, जातीचे असा घ्या बरं का. जातीचे नाही, माझ्या जातीचे मला भेटावे लागतात. तुकाराम महाराजांना कुणाला भेटून आनंद होईल? तुकाराम महाराजांना जे तुकाराम महाराज म्हणून जाणतात त्यांना भेटूनच आनंद होतो. इतरांना भेटून आनंद व्हायचं त्यांना काही कारण नाही. ज्ञानोबारायांना कुणाला भेटून आनंद होतो? ज्ञानोबारायांना तुकोबाराय भेटले तर आनंद होतो. ज्ञानोबारायांना नामदेवराय भेटले तर आनंद होतो. ज्ञानोबारायांना नाथ महाराज भेटले आनंद होतो. ज्ञानोबारायांना तुम्ही आम्ही भेटतो आनंदच होतो. कारण उद्धार करायला एखादा सापडला तरी असं त्यांना वाटतं
संतांना संत जाणतात. एक सुभाषित आहे, लक्षात घ्या. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति गुरुमें प्रसव वेदनाम. आपल्याला सुभाषित करायला सांगितलं, विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम. विद्वानाचे परिश्रम विद्वानालाच कळतात. कशा पद्धतीनं? नहि वंध्या विजानाति गुरुमें प्रसव वेदनाम. काय झालं, एका गल्लीमध्ये एका घरामध्ये एक बाळंतपणाला एक मुलगी आली. बाळंतपणाला मुलगी माहेरी आली. आता दिवस भरलेले, पोट दुखतं म्हणल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला. पहिल्यांदाच बाळंतपण, काही परिचय नाही, काही नाही, सगळंच नवीन बिचारीला. पोट दुखायला लागलं. मग ती रडायची, ओरडायची, आई फार दुखतं, पोट दुखतं, आई नको, हे काहीतरी कर, आई औषध दे काहीतरी. 2-4 वेळेला ती असा अर्धा ओरडा झाला. एके दिवशी तिचे दिवस पूर्ण भरले, पोटात दुखायला लागलं. तिला त्या कळा सहन होईना आणि मग त्या कळा मोठे विचित्र असतात महाराज. त्याला इंग्रजीमध्ये लेबर पेन असं म्हणतात बरं का. मोठे विचित्र कळा असतात. एक वेळ मरणाच्या कळा परवडल्या, पण बाळंतपणाच्या कळा परवडत नाही असं म्हणतात. मला काही अनुभव नाही, तुम्ही असं ऐकून येते मी आपल्याला सांगतो. हे ऐकून येते मी आपल्याला सांगतो. भयंकर अवघड असतं म्हणे, ते सोपं नसतं. आपल्या वाट्याला आवडणे आपलं भाग्य म्हणाल की माय माऊली सहन करू जाणे, इतरांना ते सहन करणं अवघड आहे. भयंकर वेदना, भयानक त्रास व्हायला लागला. ती आरडाओरडा करायला लागली, आई मेले, आई मला वाचव, आई हे दुःख कमी कर. आईच्या नावाने ओरडायला लागली. त्याच घराच्या शेजारी एक स्त्री राहत होती. तिला काय येतात, ती आमच्या मराठवाड्यामध्ये तिला आखाड सासू म्हणतात. तिला ती कधीच स्वतः सासू होत नाही, कारण तिला संतती नाही, पण सगळ्या गल्लीची ती सासू असते. तिला संतती नाही, तिला पोटी मुलगा नाही, पण ती मात्र सगळ्या गावाची सासू होते. तिला आखाड सासू म्हणतात आमच्याकडे. आता ती शेजारी राहत होती. तो आरडाओरडा ऐकून ती घरामध्ये आली आणि घरामध्ये येऊन त्या मुलीला, हे बेबी काय रडते का, काय एवढं झालं तुला? ते म्हणतात, काकू फार पोटात दुखतं, हे कधी येतं बाहेर होईल असं झालंय, मला सहन होत नाही, आता फार पोट दुखतं. मग पोट दुखतं म्हणून एवढं रडावं काय? ती म्हणजे अहो दुखतच तसं, मी काय करू, मला सहनच होत नाही. पोट दुखलं म्हणून एवढं रडायचं असतं? आमचंही पोट दुखतं कधी कधी थालपीठ खाल्लं म्हणजे. आता थालपीठ खाल्लेलं पोट दुखणं आणि प्रसव वेदनेचं पोट दुखणं हे समान आहे का मला सांगा ना. प्रसव वेदनेचं पोट दुखण्याच्या कळा काय असतात, त्याच्या वेदना काय असतात हे कुणाला कळतं? जी प्रसूत झालेली आहे तिलाच कळतं. नाही वंध्या विजानाती गुरुविन प्रसव वेदना. ती वंध्या तिला कळणारच नाही. तसं विद्वान एव विजानाती, विद्वानाचा काय परिश्रम असतात, विद्वान कसा अभ्यास करतो, काय अभ्यास करतो हे इतरांना कळत नाही. ते फक्त जसं विद्वानालाच कळतं तसा भक्ताचा महिमा हा इतरांना कळत नाही, तो भक्तालाच कळत असतो. परिश्रमम याच्याकरता म्हणून मी आपल्याला सांगतो. आता ही कथा आचार्यांची चरित्रात तशा अर्थाने कुठं आलेली नाही बरं का. जे काय आचार्यांची चरित्र आपल्याला माहिती आहे त्या चरित्रांमधून आपल्याला हे शंकर दिग्विजयाच्या कुठल्याच आवृत्तीमध्ये, कुठल्याच प्रतीमध्ये ही कथा सापडत नाही. पण ही कथा परंपरेनं सांगत आलेली आहे म्हणून सांगायचं. कारण ज्या दोघांमध्ये ही कथा घडली त्या दोघांचा कालावधी एक आहे का नाही हे अजून आपल्याला कळायला काही मार्ग नाही. झालं असं की साहित्य शास्त्रामध्ये काव्य प्रकाश नावाच्या ग्रंथाची निर्मिती करणारे मम्मट नावाचे फार मोठे साहित्यिक आपल्याकडे होऊन गेले. हे साहित्य शास्त्रज्ञांची सगळी नावं अशीच आहेत. लोल्लट, उद्भट, मम्मट हे सगळे असेच आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल हे सगळे काश्मीरमध्ये जन्माला आले. हे काशी हे विद्वानांचं शहर नंतर आहे. सगळ्यात पहिल्यांदा भारतातलं विद्वानाचं शहर हे काश्मीर होतं. काश्मीर तो प्रदेश विद्वानांचा होता. आता भूभागच आपल्या हातात राहिला नाही तर तिथली मंदिरही राहिली नाही, तिथलं काहीच राहिलं नाही. पण काश्मीरची ग्रंथ संपदा अत्यंत विशाल, अत्यंत व्यापक आणि अत्यंत समृद्ध समजली जाते. हे सगळे साहित्याचार्य आपल्या संस्कृतीमध्ये झालेले, संस्कृतातले हे सगळे काश्मीरमध्ये जन्माला आले. हे मम्मट नावाचे फार मोठे साहित्यिक, त्यांनी सगळ्या साहित्य शास्त्राचा आढावा घेऊन काव्य प्रकाश नावाचा ग्रंथ आपल्या समोर आणला. जगावर रूपकार आहेत त्यांचे. असं सांगतात की मम्मटांनी जेव्हा हे काव्य प्रकाश ग्रंथ हा लिहिला
आणि तो जेव्हा जगताच्या समोर आला तेव्हा तो हस्ते परहस्ते आचार्यांच्या हातात गेला। आचार्यांनी तो ग्रंथ पाहिला। काव्याच्या संबंधाने आता आचार्यांचं ते भगवंताचा प्रत्यक्ष अवतार आहे जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे त्यांनी तो ग्रंथ पाहिला। त्या ग्रंथामध्ये त्यांना जे आवडलं त्याच्यावर संतोष व्यक्त केला। काही गोष्टी आचार्यांना पटल्या नाही। आचार्य त्यावेळेला काश्मीरमध्येच होते, भारत भ्रमण करत होते, काश्मीरमध्ये होते आणि आचार्यांना असं वाटलं की आपण मम्मटांना भेटलं पाहिजे आणि या ग्रंथामध्ये आपल्याला जे पटलं नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। कसं वाद करता आला तरी वाद करून निर्णय करावा या उद्देशाने जगद्गुरु शंकराचार्य मम्मटांच्याकडे गेले। मम्मटांचं साधक घर, मम्मट बसलेले, अतिशय वृद्ध झालेले, समोर काहीतरी एखादा असा चौरंग वगैरे मांडलेला आणि बारीक दृष्टीनं काहीतरी त्यांचं लिखाण पूर्ण वाकून असं त्यांचं लिखाण चाललेलं, शरीर सगळं सुरकुतलेलं, पूर्ण वाकलेले। तिथे आचार्य पोचले। आचार्य तिथे बसले, समोर जाऊन बसल्यानंतर मम्मटांनी त्यांच्याकडे दृष्टी उचलून असं बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांनी काही बोलले नाही। मम्मटांनी आचार्यांना सांगितलं, माझ्या हातात एक काम आहे, एक काम 2 मिनिटांमध्ये संपवतो, आपण थोडा वेळ प्रतीक्षा करा, मी आपल्याला बोलतो। असं म्हणल्यानंतर आचार्य बसून राहिले। त्यांचं काय लिखाण होतं ते लिखाण झालं। त्यांनी कागद पेन्सिल वगैरे काय जे होतं ते सगळं लेखणी वगैरे बाजूला ठेवलं आणि त्यांनी आचार्य अंगावर यती आहे, आचार्य यती आहे, अंगावर भगवे कपडे, हात जोडून मम्मटांनी आचार्यांना विचारलं, यतिराज काय कारणानं माझ्याकडे येणं केलं म्हणे आपण, माझ्यावर आपला अनुग्रह काय म्हणून झाला, आपली पावलं माझ्या घराला लागली, मी धन्य समजतो, कशा करता आल्यात म्हणल्यानंतर आचार्याने त्यांच्यासमोर त्यांचाच ग्रंथ घेऊन सांगितलं, हा काव्य प्रकाश नावाचा ग्रंथ आपण लिहिलाय का? हो म्हणे मी लिहिला। मी लिहिला म्हणल्यानंतर आचार्याने त्यांना सांगितलं, हा ग्रंथ आपण लिहिला, तो अत्यंत सुंदर आहे, सगळ्या आतापर्यंतच्या साहित्य शास्त्राचा आढावा घेणारा ग्रंथ आहे। हे जरी मान्य असलं तरी याच्यातल्या काही गोष्टी शास्त्राला विरुद्ध जात आहेत असं मला वाटतं, म्हणून त्या संबंधात तुमच्या बरोबर वाद करावा म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो। हे ऐकल्यानंतर मम्मट हसले। मम्मटांनी म्हणायला पाहिजे होतं, ठीक आहे वाद करू आपण, किंवा म्हणायला पाहिजे होतं माझ्या चुका दाखवा, मी दुरुस्त करून घेतो। मम्मट काही बोलले नाही। मम्मट तिथे जे बसले होते त्यांनी काही केलं नाही, फक्त आचार्यांकडे पाठ केली आणि उलट्या बाजूला भिंतीकडे तोंड करून बसले, कमरेतून वाकलेले, पाठ अशी पूर्ण वाकलेली आणि ते आचार्यांकडे सरळ सरळ पाठ करून बसले। बसल्यानंतर आचार्यांना आश्चर्य वाटलं, आणि ही काय पद्धत आहे, मी यांना वाद करायचं म्हणतो, यांच्या चुका दाखवण्याचा विचार सांगतो तर हे माझं ऐकत नाही, उलट माझा अपमान केल्यासारखं माझ्याकडे पाठ करून बसतात, का बरं असं केलं असेल? थोड्या वेळाने आचार्याने त्यांना विचारलं, म्हणजे महाराज असं का करता, मी तुमच्याशी काही बोलायला आलो तुम्ही सरळ माझ्याकडे पाठ करता, असं का? तुम्हाला बोलायचं नसेल तर मला बोलायचं नाही म्हणून सांगा, मी निघून जातो इथून, पण अशी काय पद्धत आहे, तुम्ही माझ्याकडे पाठ करून बसला, हे काही शोभतं काय तुमच्यासारख्या विद्वानाला? असं म्हणल्यानंतर मम्मटांनी पुन्हा तोंड केलं आचार्यांकडे आणि आचार्यांना असं विचारलं, मी तुमच्याकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसलो, तुम्ही बघितलं ना? तो म्हणे बघितलं। काय बघितलं? नाही काही नाही, तुम्हाला बघितलं नाही म्हणे, माझं शरीर बघितलं, माझी पाठ बघितली, तो म्हणे बघितली, कशी आहे म्हणे, महाराज तुमच्या पाठीला कुबड आलंय, कुबड वाकली, तुमची पाठ पूर्ण वाकलेली आहे, कुबड आलंय तुमच्या पाठीला। आणि मग मम्मटांनी सांगितलं, एक पाठीला कुबड येईपर्यंत अभ्यास करून ग्रंथ लिहिलाय, आता बोलायचंय का बोला। आचार्याने त्यांना नमस्कार केला, आचार्य तिथून निघून गेले। हे कसं कळतं? विद्वानालाच कळतं विद्वानाचे परिश्रम कसे असतात महाराज, बाहेरच्यांना कळत नाही। लोकांना असं वाटतं की ग्रंथ हातात आला, आपण वाचला, लगेच ग्रंथावर माणूस टीका करतो, मोकळा होतो, असं करून चालत नाही। या ग्रंथाच्या निर्मितीकरता ग्रंथकर्त्याला फार परिश्रम करावे लागलेले असतात आणि परिश्रमपूर्वक केलेला ग्रंथ हा सगळ्यांना आनंद देत नाही। तशा परिश्रमाची ज्यांना सवय असते त्यांनाच त्या परिश्रमाचा आणि ग्रंथाचा आनंद मिळतो। चरणामध्ये वापरून दिला। भक्ताचा महिमा भक्त जाणती नाही, भक्तची जाणती, भक्तच जाणतो, इतरांना कळत नाही। दुर्लभ आहे गती आणि दासी। आता या आणिकामध्ये येणारं कोण कोण आहे एवढा विचार आपल्याला करून पुढे जायचंय। त्या आणिकामध्ये येणारं कोण कोण आहे? भक्ताचा महिमा भक्तालाच कळतो, इतरांना कळत नाही, त्यांना दुर्लभ आहे असं जे तुकोबाराय बोलतात, ते इतरांमध्ये कोण येतं त्याचा सामान्यत्वानं विचार विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही,
परंतु सामान्यत्वानं विचार सांगायचा झाला तर दुर्लभ या गती अणिकासी, या अणिकामध्ये जीव येतो, ज्ञानी येतो, आणि पुढे जाऊन बोलायचं झालं तर देवही येतो. त्या देवालाही संतांचा महिमा कळत नाही, ज्ञानालाही संतांचा महिमा कळत नाही, आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवालाही भक्ताचा महिमा कळत नाही. या तिघांचा विचार मी आपल्या समोर ठेवतो. जीवाला कळत नाही, अभिमानाला कळत नाही, म्हणजे ज्ञानाला कळत नाही असं म्हणा पाहिजे तर, आणि देवालाही संतांचा महिमा कळत नाही. हे लक्षात घ्या, देवालाही कळत नाही. हे विधान फार धाडसानं करतो मी, मला कल्पना आहे मी काय बोलतो ते, पण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कोण, हे प्रत्यक्ष परमात्मा पंढरीनाथालाही नीट सांगता यायचं नाही. हे लक्षात घ्या. मी आपल्याला खरं सांगू, माझं वाक्य आपल्याला पटेल नाही तर न पटेल, पण प्रामाणिकपणानं सांगतो, भावनेने आपण लक्षात घ्या. अहो ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. जीवाला का कळत नाही? अज्ञानामुळे कळत नाही. भक्ताचा आपण कारण का? अज्ञानी जीव आहोत, अज्ञानी आहोत म्हणूनच जीव आहोत, आणि जीव आहोत म्हणूनच अज्ञानी आहोत. परिच्छिन्नता आहे, त्यामुळे आपली दृष्टी देहाच्या पलीकडे छेदून जाऊ शकत नाही. आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. आपल्या डोळ्याला दिसतो तो देह दिसतो, मला फार अडकायचं नाही. जीवाला संत कळत नाही, याची उदाहरणं अनंत आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये किती लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायांचा गौरव केला मला सांगा. किती लोकांनी गौरव केला? गौरव करणारा कोणी नव्हतं महाराज, त्यांना त्रास देणारे लोक मात्र या महाराष्ट्रामध्ये असंख्य होते. त्यांच्या जातीचे होते, मोठ्या अधिकाराचे होते, सामान्य होते, मोठ्यांचं अनुकरण करणारे अनुकरण प्रिय होते, स्वतःलाच सगळं कळतं असं समजणारे होते, अनेक होते ना. ते सगळे जीव आहेत महाराज. यांनी कुणीही तुकोबारायांना ओळखलं नाही, ज्ञानोबारायांना ओळखलं नाही. मला सांगा, उकळतं पाणी अंगावर पडलं तुकोबारायांच्या, हे काही तुकोबारायांना ओळखल्याचं लक्षण आहे का? मला सांगा ना. ज्ञानोबारायांना गावाच्या बाहेर हाकलून दिलं, हे ओळखल्याचं लक्षण आहे का? मला सांगा. याचा उपयोग होत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला संत कळत नाही, अज्ञानामुळे कळत नाही, फार अडकत नाही. ज्ञानालाही संत कळत नाही असं माझं विधान आहे. या ज्ञानामध्ये मी दोन प्रकार करतो, बरं का. एक आहे तो शब्द ज्ञानी आहे, आणि दुसरा आहे तो तत्वज्ञानी आहे. या शब्द ज्ञानालाही संत कळत नाही, आणि तत्वज्ञानालाही संत कळत नाही. संतांचा महिमा तुमच्या माझ्यासारखा जीव येतो, त्यांना संत कळत नाही, सोडून द्या. पण ज्ञानाला सुद्धा संत कळत नाही. या ज्ञानामध्ये दोन प्रकार करा. एक शब्द ज्ञानी आहे
आणि दुसरे तत्वज्ञानी आहेत. ही दोन्ही उदाहरणं आपल्याला देतो. एक ज्ञानोबारायांचं चरित्र बघा, एक तुकोबारायांचं चरित्र बघा. या दोन्हीमध्ये आपल्याला ही दोन्ही उदाहरणं सापडतात. रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळाले नाहीत, हे शब्द ज्ञानाला संत कळत नाही याचं उदाहरण आहे. आणि चांगदेवांना ज्ञानोबाराय कळाले नाही, हे तत्वज्ञानाला संत कळत नाही याचं उदाहरण आहे. अक्षर बुडवण्याचा प्रयत्न केला, कारण अक्षराच्या मागचं तत्वज्ञान त्यांनी ओळखलं नाही. त्यांनी फक्त शब्दच ओळखले. हे शब्द वेदांताचे आहेत आणि वेदांताचा अधिकार कुणाला असावा या संबंधातला विचार करून त्यांनी तुकोबारायांनी ते अभंग बुडवावेत अशा पद्धतीची आज्ञा केली. रामेश्वर भट्टांना कळाले नाही. याचा अर्थ रामेश्वर भट्ट निव्वळ अज्ञानी होते असं समजायचं कारण नाही. या काळातले ते दशग्रंथी होते, विद्वान समजले जायचे. तुकोबारायांच्या वाङ्मयाचा पराभव करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे असं समाजाला वाटत होतं. त्यामुळे तुकोबारायांनी वेदांत अभंगांमधून सांगितला याची तक्रार त्यांच्यापर्यंत गोळा विद्वानांनी केली, देव जाणे. परंतु त्यांनी केली आणि रामेश्वर भट्ट तुकोबारायांकडे आले आणि रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचा अधिकार न जाणता तुकोबारायांचे शब्द इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची आज्ञा केली. शब्द ज्ञानी आहेत, त्यांना अधिकार कळाला नाही. त्या शब्दाच्या आश्रयाने त्यांनी तुकोबारायांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, बुडवण्यासाठी सांगितलं. नंतर काय झालं हे चरित्र आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा तुकोबारायांचा अधिकार त्यांना कळाला त्यावेळेला मात्र त्यांनी सांगितलं की हे तुकोबाराय कोणी सामान्य नाहीत बाबा. तुकोबाराय कोण आहे? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराज आणि भगवान हे दोन वेगळे नाहीत, हे दोघे एकच आहेत. प्रत्यक्ष परमात्मा तुकोबारायांच्या रूपाने अवताराला आला. तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले. तुकोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. हे कधी कळलं? अभंग बुडवायच्या आधी का नंतर? नंतर कळलं महाराज, आधी कळलं नाही. रामेश्वर भट्ट शब्दज्ञानी आहेत, पण त्यांचा अहंकार अडवाला. अहंकार हा शब्द आता लक्षात ठेवा, मला पुढेही हाच विचार घ्यायचा आहे आपल्याला, आपल्यासमोर ठेवायचा आहे. रामेश्वर भट्टांचा अहंकार अडवाला आणि त्या अहंकारातून तुकोबाराय त्यांना कळले नाही. हे शब्दज्ञानी आहेत, संत ओळखता आले नाही. आणि ज्ञानोबारायांच्या चरित्रात आलो तर चांगदेवांचा विचार करा. चांगदेव हे नुसते शब्दज्ञानी नव्हते महाराज. चांगदेवांचे चरित्र आपल्याला माहिती आहे. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांनी संतांना काही कोरपत्र पाठवलं. त्या कोरपत्रावरून निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने ज्ञानोबारायांनी त्यांना 65 ओव्यांचं पत्रोत्तर दिलं. त्याला आपण चांगदेव 65 म्हणून ओळखतो. ही 65 काय आहे? आपल्या संप्रदायामध्ये या 65चं स्थान काय आहे याचा जर विचार आपण केला तर आपल्याला ग्रंथाचं महत्व लक्षात येईल. ही 65 जी आहे ना, ही चांगदेव 65 आहे ना, हे नुसतं तत्वज्ञान करून देणारा ग्रंथ नाही. एका अधिकार सिद्ध अशा योगी महापुरुषाला तत्वज्ञान करून देणारा ग्रंथ आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्या वेदांताच्या चिंतनामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीच्या प्रारंभी आपल्याला असा एक सिद्धांत सांगितला आहे की आपल्याला ज्ञानाचा जो विचार करावा लागतो तो 2 पातळ्यांवर करावा लागतो. पहिल्यांदा जो टप्पा येतो तो स्वतंत्र आहे, तो एक व्यष्टी कल्याणाच्या दृष्टीने उपयोगाला येतो. आणि नंतरचा जो टप्पा आहे तो समष्टी कल्याणाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागतो. आदौ ब्रह्मानमस्मी इति अनुभव उदिते फलिदं ब्रह्म पश्चात्, असं आचार्यांनी आपल्याला शतश्लोकीमध्ये सांगितलेलं दिसतं. आदौ ब्रह्माहम अस्मि इति अनुभव उदिते, पहिल्यांदा मी ब्रह्म आहे हे कळावं लागतं. आणि खलु इदं ब्रह्म पश्चात्, आणि सगळं परब्रह्म आहे
आहे हे नंतर कळावं लागतं. व्यष्टीच्या दृष्टीनं पहिल्यांदा आत्मस्वरूपाची जाणीव होणं हा एक टप्पा आहे आणि आत्मस्वरूपाची जाणीव ज्यांना झालेली आहे त्यांना जगताच्या ब्रह्मरूपतेची जाणीव होऊ शकते असा विचार करून अधिकार भेदाने जर आपण विचार पाहिला तर ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 मध्ये चांगदेवांना तू ब्रह्म आहेस हे कुठेही सांगितलेलं नाही, सगळं ब्रह्म आहे या उपदेशाकरता चांगदेव 65 ची सिद्धी झाली. आपण सगळं पहा. चांगदेव 65 चा विचार करताना पहिल्या 2-3 ओव्या जरी आपण बघितल्या तरी आपल्याला हे कळून येतं. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग द्रासू प्रकटाला करी जगदा भासू या दृष्टीने विचार करा. तिसऱ्यावर बहु जवळ होये तव तव काहीच न होये काही न होणे आहे अवघाची जो हे अवघ्याचं तत्वज्ञान जे ज्ञानोबारायांनी सांगितलं तो चांगदेवांना केलेला उपदेश आहे. आता याच्यामध्ये कसं सांगितलं, काय सांगितलं, समष्टी विचार म्हणजे काय, कल्विदम ब्रह्म म्हणजे काय या चिंतनात मला अडकायचं नाही. दुपारची वेळ आहे कारण कशाला त्या भानगडीत आपल्याला पडायचं, तिकडे जाऊच नका. मला फक्त आपल्याला असं सांगायचंय की ज्ञानोबारायांनी चांगदेवांना सर्वं खल्विदम ब्रह्म हा उपदेश केलेला असेल आणि खल्विदम ब्रह्म पश्चात असेल त्याच्या आधी आदो ब्रह्माहमस्मी अनुभव उदिते हे जर आवश्यक असेल तर चांगदेवांच्या ठिकाणी ब्रह्माहमस्मी इति अनुभव हा उदित झालेला असला पाहिजे. त्याच्या नंतरच खल्विदम ब्रह्म उपदेश करता येईल की नाही, येईल. म्हणजे अधिकार भेदाने विचार करायचा झाला तर खल्विदम ब्रह्म हे पश्चात आहे आणि पश्चातचा उपदेश जर ज्ञानोबारायांनी केला असेल तर आदव मध्ये सांगितलेलं आदव ब्रह्माहमस्मी इति अनुभव या अनुभवाचा हा अनुभव चांगदेवांच्या ठिकाणी उदित झालेला होता आणि तो अनुभव उदित होता हा अधिकार गृहीत धरून खल्विदम ब्रह्म हा उपदेश ज्ञानोबारायांनी केला असेल तर मी ब्रह्म आहे हे चांगदेवांना कळालं होतं पण सगळं ब्रह्म आहे हे कळालं नव्हतं म्हणून कोरपत्र पाठवायची वेळ आली. मग आता मी ब्रह्म आहे हे ज्याला कळालं तो तत्वज्ञानी आहे की नाही, तत्वज्ञानी आहे. मग एवढं मोठं तत्वज्ञान ज्याला कळालं त्याला ज्ञानोबारायांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद द्यावा एवढे कळू नये हे संतांना जाणणं आहे का बोला. संतांना ओळखू शकत नाही पण संत हा मुक्ताला 100% ओळखून असतो. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये केलेले चिंतन आपण पहा. ज्ञानोबाराय अर्जुनाला काय सांगतात, अर्जुना गातो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. ज्ञानोबाराय बोलले ना अर्जुना गातो भक्तो तोची योगी तोची मुक्तो. अर्जुना जो भक्त आहे ना तो योगी आहे तोच मुक्त आहे. पण हे म्हणताना ज्ञानोबाराय असं म्हणाले नाही की अर्जुना जो मुक्त आहे ना तोच भक्त आहे असं म्हणाले नाही. भक्त आहे तो 100% मुक्त आहे, भक्त आहे तो 100% योगी आहे. पण योगी आहे तो भक्त असेलच असं सांगता येत नाही. मुक्त आहे तो भक्त असेलच संत असेलच असं आपल्याला सांगता येत नाही. भक्त वेगळा, संत वेगळा आणि मुक्त वेगळा. मुक्तामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे महाराज. मी एका वाक्यात फरक सांगतो आपल्याला. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. जीवही अणिकामध्ये आला आणि ज्ञानी सुद्धा या अणिकामध्ये आला. ज्ञानी आला, शब्दज्ञानी असो तत्वज्ञानी असो दोघांनाही संत कळत नाहीत का, कारण तत्वज्ञानालाही अभिमान असतो आणि शब्द पांडित्य ज्याला आहे त्यालाही अभिमान असतो. म्हणून जीव संतांना जाणत नाही अज्ञानानं, ज्ञानी संतांना जाणत नाही अभिमानानं आणि परमात्माही संतांना जाणत नाही अभेदानं.
ज्ञानोबारायांना जाणायचं असेल तर देव होऊन चालत नाही महाराज, तुकोबारायांना जाणायचं असेल तर देव होऊन चालत नाही. लक्षात घ्या, निवृत्तीनाथ महाराजांना जाणायचं असेल तर ज्ञानोबाराय व्हावं लागतं, ज्ञानोबारायांना जाणायचं असेल तर नाथ महाराज व्हावं लागतं, नाथ महाराजांना जाणायचं असेल तर तुकोबाराय व्हावं लागतं, तुकोबारायांना जाणायचं असेल तर निळोबाराय व्हावं लागतं, आणि निळोबारायांनाही जाणायचं असेल तर वारकरी व्हावं लागतं. अभिमानानं जसा ज्ञानी भक्ताला किंवा संतांना जाणू शकत नाही, तसा परमात्माही संतांना जाणत नाही. परमात्मा संतांना जाणत नाही. त्याला काही प्रमाण आहेत का? प्रमाण देता येतील. कोणाचं प्रमाण देतात? देवाचंच प्रमाण देतो, दुसऱ्याचं कशाला देऊ? मी सुद्धा भक्ताला संतांना जाणू शकत नाही अशी प्रमाण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळून जातात. कोण जाणतं महाराज? तुकोबारायांना जाणणं शक्य आहे का? देवाला तरी शक्य आहे का? मी आपल्याला थोडासा दुसरा समांतर भूमिका म्हणून मी आपल्याला थोडासा विचार सांगतो. मला सांगा, मी अगदी साधं बोलतो, वाटतं का? बघा, विचार करून बघा. जीवाला ब्रह्म होणं शक्य आहे, पण जीवाला तुकोबाराय होणं शक्य नाही. विठ्ठला रोजच म्हणतो ना, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच आहे, हे शक्य आहे, हे योग्य आहे. जीव हा ब्रह्म होईल की नाही? 100% होईल. व्हायची गरज आहे का? नाही, आत्ताही तो ब्रह्मच आहे. पण जीवाला तुकाराम महाराज होणं शक्य आहे का? जीवाला ज्ञानोबाराय होणं शक्य आहे का? शक्य नाही महाराज. तुकोबाराय होणं, ब्रह्म होणं शक्य आहे, देव होणं सोपं आहे. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय होणं जर सोपं नसेल तर त्या देवाला सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायांना जाणणं अवघड आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. सामान्य युक्तिवाद आहे, मी त्या संबंधामध्ये फार विस्तार करत नाही. मी प्रमाणाकडे येतो आणि पुढे जातो. विचार करून आपण पहा, भगवान काय म्हणतात या संबंधामध्ये. या भक्ताच्या संतांच्या बद्दल बोलताना भगवंताचे शब्द काय? गीता काढा, 7वा अध्याय काढा आणि भगवान काय बोलतात ते ऐका. विठ्ठला विठ्ठला भगवान काय बोलतात ऐका. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. सुदुर्लभः, सुदुर्लभ कोण म्हणतं? तुम्ही आम्ही म्हणत नाही. सुदुर्लभ म्हणणारा कोण आहे? परमात्मा. तो बोलतोय प्रतिदिया धरा प्रवाडो वयधनुधरा तो महात्मा धनुधरा दुर्लभवती. ज्ञानोबाराय बोलतात ना, अरे अर्जुना, ते सगळ्यांना कळत नाही बाबा. सगळे बरोबरून भक्ती एवढीच ओळखतात, आतून त्यांना परमात्मा कळत नाही, ते असंत कळत नाही. असं चिंतन आपल्याला करावं लागेल. मला जास्त विस्तार करायचा नाही. आणखी एक प्रमाण मी आपल्याला देतो. सुदुर्लभ, भगवंतानी दुर्लभ म्हणणं वेगळं, तुम्ही आम्ही दुर्लभ म्हणणं वेगळं, आणि भगवंतानी सुदुर्लभ म्हणणं हे त्याही पेक्षा वेगळं. बरं का? महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, कार्यापेक्षाही वर्तन्ते भावस्निग्धा सुदुर्लभः. महाभारताने चिंतन करताना असे शब्द वापरले. कोण दुर्लभ आहे? ज्ञानी दुर्लभ आहे का? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान हा दुर्लभ आहे का? नाही, ज्ञानवान होऊन मां प्रपद्यते हा दुर्लभ. हे लक्षात घ्या. ब्रह्मज्ञानी जगात नाही, कमी नाही, पण ब्रह्मज्ञान होऊनही भगवंताची भक्ती करणारे सुदुर्लभ आहेत. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मज्ञान झालं आणि तो भक्ती करायला लागला, तर ब्रह्मज्ञानानंतर भक्ती केली गेली तर तो ज्ञानी म्हणून ओळखला जाईल का भक्त म्हणून ओळखला जाईल? तो भक्त म्हणूनच ओळखला जाईल. ज्ञानी भक्त म्हटलं जाईल त्याला, पण भक्त असंच त्याला म्हणावं लागेल. पण ब्रह्मज्ञान झालं, भक्ती अंतःकरणात आहे आणि मग ब्रह्मज्ञान झालं तरी त्याला भक्तच म्हणतात, त्याला ज्ञानी म्हणत नाही. ज्ञान आणि भक्ती दोन्ही एका केंद्रात आल्यानंतर जर भक्तीच्याच नावाने त्याला ओळखलं जात असेल तर तो भक्त त्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होतो.
आणि तो ज्ञानी त्या भक्ताला ओळखू शकत नाही असाच विचार आपल्याला करावा लागेल. भगवान सुद्धा भक्ताला ओळखू शकत नाही. दुर्लभ या गती अणिकासी. अणिकामध्ये कोण कोण आलं? जीवही अणिकामध्ये आला, ज्ञानीही अणिकामध्ये आला आणि देवही अणिकामध्ये आला. देवाने ओळखलं नाही. कशावरून? भगवंतांनी देवाचं संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये संतांचं वर्णन करायचा भगवंतांनी प्रयत्न केला, पण त्याला जमलं नाही. ज्ञानोबरांनी भगवान मुखातून बोलताना शब्द काय वापरले? आत्मज्ञाने चोखडी. संतांचं वर्णन आहे की नाही? जे आत्मज्ञानाने शुद्ध आहे ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव हे सुखाचे तोंब, येर माणूसपणाची भाग लोकाची भागो. हे जर ज्ञानोबा बोलत असतील तर विचार करून बघा आपण, हे संत कोण आहे? परिपूर्ण ज्ञान आहे, प्रश्नच नाही. आत्मज्ञाने चोखडी हे संतांचं वर्णन आहे. पण हे वर्णन करता करता भगवान काय बोलून गेले? आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझीच रूपडी. मग तुमचं वर्णन करता का त्यांचं करता? कुणाचं करता? कुणाचं करता? एकाने असं वर्णन केलं, अहो आमचा माणूस ना गावामध्ये फार हुशार, फार हुशार, त्याच्यासारखा हुशार माणूस नाही, अतिशय सरळ, अतिशय चांगला माणूस. गावामध्ये वर्णन सुरू झालं बरं, एका वारकऱ्याचं वर्णन सुरू झालं. कधी नेमाला चुकला नाही, फार सज्जन, फार चांगला, फार किती सात्विक. सात्विक त्याला काही मर्यादा नाही. वर्णन चांगलं चालू आहे आणि वर्णन करता करता हा म्हणाला, अहो फार सज्जन आहे, फार सात्विक आहे, माझा शिष्य आहे. कुणाचं वर्णन चालू आहे? कुणाचं वर्णन? माझा शिष्य. मग वर्णन कुणाचं? त्याचं का तुझं? हे सगळं वर्णन त्याच्या नावाखालीच असं स्वतःच होतं. तसं भगवान म्हणतात, आत्मज्ञाने चोखडी, पण संत हे माझीच रूपडी. माझंच रूप आहे. मग तुमचंच रूप आहे तर तुम्ही त्याला ओळखलं म्हणावं का ओळखलं म्हणू नये? संत परमात्मा सुद्धा संतांना ओळखू शकत नाही. उदाहरण चरित्रामध्ये अनेक देता येतील, मला सांगायचं नाही का. याची कारण काय? जीव संतांना ओळखू शकत नाही का? अज्ञानी आहे म्हणून. ज्ञानी संतांना ओळखू शकत नाही का? अभिमानी आहे म्हणून. आणि देव संतांना ओळखू शकत नाही का? कारण दोघी अभेदात आहेत म्हणून. हे जे तुकोबाराय आपल्याला सांगतात, आदरानं जे तुकोबारायांचं बोलणं चालू आहे, त्या बोलण्यावरून आपण लक्षात घ्या, भक्ताचा महिमा भक्तची जाणते. दुर्लभ या गती अणिकासी या गती दुर्लभ. या अणिकामध्ये अज्ञानी आले, या अणिकामध्ये अभिमानी आले आणि या अणिकामध्ये अभेदात राहिलेला परमात्माही आला. हे कोणीही संतांना ओळखू शकत नाही. हे कळतं कुणाला? इतरांना कळत नाही, फक्त संतांनाच कळत असतं.
भक्ताची जाणते दुर्लभ या गती आणि काशी या गती दुर्लभ आहे. पण भक्तच भक्ताला जाणू शकतात, संतच संतांना ओळखू शकतात. हे तुकोबारायांनी आपल्याला बोलून दाखवलं. आता हा मुद्दा झाला, हा सिद्धांत झाला, हे कळलं. पण याची कारण परंपरा सांगता आली पाहिजे की नाही. दुर्लभ या गती आणि काशी हे जे आपण म्हणतो, अनेकांना या गती दुर्लभ आहेत. का दुर्लभ आहेत ते सांगा, आणि दुर्लभ म्हणजे काय हे सांगा. कारण दुर्लभत्व याचा विचार जर आपण करायला लागलो तर त्याची दोन अंग आपल्याला दिसून येतात. दुर्लभत्व म्हणजे मी साधन सरळ बोलतो, आपल्याला अप्राप्तिक दुर्लभत्व असतं आणि अनाकलनीय दुर्लभत्व असतं. आपल्याला कळत नाही त्यालाही दुर्लभ असं म्हटलं जातं. अप्राप्तितलं दुर्लभत्व कोणतं आणि अनाकलनीयतेतलं दुर्लभत्व कोणतं याचा विचार केला तर इथं दुर्लभ या गती आणि काशी याच्यामध्ये अनाकलनीयता घ्यायची, अप्राप्ती घ्यायची नाही. कारण संत जर जगताला अप्राप्त राहिले तर त्यांचा उपयोग होणार नाही. ज्ञानोबाराय आपल्याला प्राप्त होऊ शकतात, तुकोबाराय आपल्याला भेटू शकतात, विठोबाराय आपल्याला भेटू शकतात, नामदेवराय आपल्याला भेटू शकतात. हे लक्षात घ्या. फक्त त्यांच्या भेटी करता तेवढा अधिकार आपल्याला सिद्ध करावा लागतो, ही गोष्ट वेगळी. पण भेटू शकतात की नाही? शकतात. 700 वर्षानंतरही ज्ञानोबाराय भेटले की नाही? भेटले. वैकुंठाला गेलेले तुकोबाराय नंतर अनेकांना भेटले की नाही? भेटले. नाथ महाराज अनेकांना भेटले की नाही? भेटले. त्यांचे जे अंतरंग उपासक आहेत त्यांना ते संत भेटत राहिले. हे उदाहरण आहे ना. मग त्यांना अप्राप्त कसं म्हणायचं? अप्राप्त म्हणता येत नाही. अप्राप्ततेचा विचार जर केला तर अधिकार शून्यतेने असणारी अप्राप्ती वेगळी, आणि दुसरा वेदांताचा जर विचार सांगायचा झाला तर ज्या वस्तूची उत्पत्तीच होत नाही त्याची अप्राप्ती वेगळी. त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आपल्याला करता येतात. जास्त विस्तार मला करायचा नाही. या अप्राप्तीचा विचारच सोडून द्या. संत आपल्याला दुर्लभ आहेत, अनेकांना संत दुर्लभ आहेत असं जे तुकोबाराय म्हणतात. ते दुर्लभ आहेत म्हणजे काय? अनाकलनीय आहेत असा त्याचा अर्थ आहे. अनाकलनीयता हा दुर्लभचा अर्थ घ्यायचा, अप्राप्ती हा त्याचा अर्थ इथं करायचा नाही. कारण अप्राप्तीतली दुर्लभता, आकाशाला लागलेलं फुल प्राप्त आहे का अप्राप्त आहे? कायमच अप्राप्त नाव. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे पुष्पकी, वांद्याची अनेका कैची जन्मपत्रिका, नवी देवी भूमिका के कल्पुपा. हे सगळं कसं आहे मला सांगा ना. याचा अत्यंत भाव आहे ना, आणि अत्यंत भावात्मक जो पदार्थ हा कायमच अप्राप्त राहणार आहे. त्याचं काय कौतुक आहे? या अप्राप्तीत आपल्याला संत अशा पद्धतीचे अप्राप्त आहेत का असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग अप्राप्तता कोणती? म्हणून अप्राप्ततेचा विचार करण्यापेक्षा अनाकलनीयतेचा विचार करा. पुढे आपल्याला त्याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. आता मी पुढे जातो, थोडंसं ऐका. संत महात्मे आपल्याला दुर्लभ आहे, ते संतांनाच कळू शकतात असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आता दुर्लभ आहे, दुर्लभ या गती आणि काशी, या अनेकांना ही गती का दुर्लभ आहे हे सांगता आलं पाहिजे.
असं आहे, सिद्धांत मांडणं फार सोपं असतं. ऐका, सिद्धांताची मांडणी करणं फार सोपं आहे, पण आपण मांडलेला सिद्धांत सिद्ध करून देणं फार अवघड असतं. आणि गंमत अशी असते की जो सिद्धांत मांडतो त्याच्यावरच सिद्धांत सिद्ध करण्याची जबाबदारी असते. मी सिद्धांत मांडायचा तुम्ही सिद्ध करत बसायचा असं होत नाही, असं होत नाही. तुम्ही जर सिद्धांत मांडला असेल तुम्ही सिद्ध करा, मी सिद्धांत मांडणार असेल मला सिद्ध करायची जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. मी सिद्धांत सांगितला, खोटं बोलू नये, मी सिद्धांत सांगतो, पण का खोटं बोलू नये हे मला सांगावं लागेल की नाही? सांगावं लागेल ना. तुम्ही म्हणता चोरी करू नये, ते कुणी सांगावं? चोरी न करणाऱ्यांनी सांगावं का खिसा कापणाऱ्यांनी सांगावं? आता दुर्दैवानं परिस्थिती ही आहे की खिसा कापणारेच सांगतात चोरी करू नका. ही परिस्थिती आहे, त्यामुळे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. आता वारीमध्ये गर्दीच्या दिवसामध्ये बोर्ड लावलेले असतात की नाही, खिसे कापू पासून सावधान, आपापली खिसा पाकिट सांभाळा, सोनं नाणं सांभाळा, दागदागिने पैसे सांभाळा, असे बोर्ड लावलेले असतात की नाही. हे बोर्ड कोण लावतं? चोरच लावतं. तुम्हाला माहित नसेल याच्या मागचं मानसशास्त्र, हे चोरच लावतं. कारण का? हे साधं मानसशास्त्र आहे. कुठेही आपण बोर्ड वाचला ना, असा फलक वाचला ना की आपापली खिसा पाकिट सांभाळा, असं वाचल्याबरोबर माणसाची पहिली प्रतिक्रिया तो आपल्या पाकिटाला हात लावून बघतो, बरोबर आहे का नाही. त्याच्यावरून चोराला कळतं पाकिट कुठे ठेवलं. मग ते मार्ग सोपं जात असतं. हे साधी गोष्ट आहे ना, मानसशास्त्र आहे. चोर फार मोठे मानसशास्त्रज्ञ असतात, पडणार नाही तर तेच लावतात, तेच तिथं फलक लावतात, खिसा पाकिट सांभाळा, दागिने सांभाळा. मग दागिना जर खरा असेल ना तर बाई पटकन हात लावून बघते दागिना, खोटा असलेली बाई बिनधास्त चालते. खोटा काय मारला काय फरक पडायचा, खरा दागिना. नेमके आपण पैसे कुठे ठेवले, फलक वाचला की कळतं आपले पैसे इथे आहेत. मग माणूस खिसा चापून बघतो, हा आहेत बरं आहेत. मग ते शेजारी उभा असतो त्या चोराला कळतं, हा इथं पैसे. जाता जाता ते काढून जातात. आता मला पुढे बोलायचं कारण नाही, मला सांगायचं या सगळ्यातून मला सांगायचं काय आहे की जो सिद्धांत मांडतो त्याला सिद्धांत सिद्ध करता आला पाहिजे. तुकोबारांनी सिद्धांत काय सांगितला? संतच संतांना कळतात, इतरांना कळत नाही. मग इतरांना का कळत नाही हे समजून देण्याची जबाबदारी तुकोबारांवर घेईल की नाही. मग का इतरांना कळत नाही? म्हणून अभंगाची मांडणी आपण बघा. पहिल्या चरणामध्ये तुकोबारांनी सिद्धांत सांगितला, नंतरच्या 3 चरणामध्ये दुर्लभया गती आणि काशी याच्याकरता युक्तिवाद केले आणि भक्ताचा महिमा भक्तांनाच का कळतो या चकाराचा अर्थ शेवटच्या चरणात सांगितला. पण तरी जाता जाता सगळा अभंग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सामान्यपणे तरी सरळ अर्थाने तरी मांडतो. लक्षात घ्या, तुकोबारे म्हणतात भक्ताचा महिमा भक्तालाच कळतो, इतरांना ती गती नाही, इतरांना ते कळत नाही. का कळत नाही याची युक्तिवाद तुकोबारांनी 3 चरणामध्ये केली आणि या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी इतरांना संत का कळत नाही याची 4 कारण 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले. मी सरळ अभंग आपल्याला सांगतो. जाणोनी नेणते झाले तेणे सुखे हे एक कारण आहे, याच्यामुळे इतरांना कळत नाही. न बोलोनी मुखे बोलताती या कारणाने इतरांना कळत नाही. अभेदुनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख याच्यामुळे ते कळत नाही. आणि ताळगोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ लोक पाळत राहावया यामुळे इतरांना कळत नाही. विठाला 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 शेवटच्या चरणामध्ये त्याचं चिंतन केलं. आपल्याला अनेक वेळेला ते सांगून माहिती आहे. जे त्या अधिकारावर पोहोचलेले असतात ते एकिया भावे जे संतांना जाणतात त्यांनाच संत कळतात, इतरांना कळत नाही. तुका म्हणे अनंगे भावे ते आपण तुका म्हणे अनंगे भावे ते आपण तुका म्हणे अनंगे भावे
आपण तरीच महिमान येईल कळो. संतांचा महिमा तो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. बहुजड जरी झाली वेस काय तरी काय होईल कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. अंगे आपण व्हावे तरीच महिमान कळू येईल. इतरांना ते कळू येणार नाही. तेच तुकोबारायांनी याही अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं. तुका म्हणे असं हे तो तयार ठावे तिही केक्या भावे जाणीतला. केक्या भावे ज्यानी जाणीतला तयासीच ते ठावे असो इतरांना ते ठावे नसो. भक्ताचा महिमा कशी जाणती याचा युक्तिवाद शेवटच्या चरणात आहे. आणि दुर्लभ या गती आणि काशी याची युक्तिवाद नंतरच्या 3 चरणात आहे. संतांची अप्राप्ती जगाला राहिली असती तर जगतामध्ये असं परिवर्तन कधीच झालं नसतं. संत आपल्याला प्राप्त आहेत. आपल्याला भावनेने भेटू शकतात. आपल्याला ज्ञानाने भेटू शकतात. आपल्याला भक्तीने भेटू शकतात. आपल्याला उपासनेने भेटू शकतात. नाही असं नाही. कुणाला ते रेड्याला भेटू शकतात तर आपल्याला भेटायचे नाहीत का? पाखरांना भेटू शकतात तर तुकोबारा आपल्याला भेटायचे नाहीत का? भेटू शकतात. आपली केवढी तीव्र उपासना असली पाहिजे हे लक्षात घ्या. निळोबारांना भेटायला आलेच की नाही? आपल्याला फक्त 42 दिवसाचा निश्चय उपवास करता येणार नाही. काय तुझा जीव जातो. एका दिवशी फराळाच्या दिवशी धनी गेशी कशी तुकोबारा भेटायचे? काय व्हायचं? असं होत नाही. असं म्हणून भेटत नाहीत असं नाही. अप्राप्त अशातला भाग नाही. ते दुर्लभ आहे. दुर्लभंत्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. आचार्यांनी आपल्याला विवेक चूडामणीमध्ये सांगितलं या परमार्थाच्या दृष्टीने 3 गोष्टी माणसाला दुर्लभ असतात. मनुष्यत्व दुर्लभ आहे. मनुष्यत्वात आल्यानंतर मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. आणि मुमुक्षुत्व सिद्ध झाल्यानंतर संतांच्या चरणाचा आश्रय होणं हे त्याही पेक्षा दुर्लभ आहे. आता याच्या पुढे भगवत प्राप्ती दुर्लभ आहे असं बोलता आलं नसतं का? सहज बोलता आलं असतं. पण महापुरुष संश्रय हा याच्या नंतर दुर्लभत्व ताणलं नाही. कारण त्याच्यापेक्षा दुर्लभ जगात काहीच नाही. संतांची संगती प्राप्त झाली की परमात्मा दुर्लभ नाही. उलट तो फार सुलभ आहे. महाराज फार सुलभ आहे. किती सुलभ आहे आपल्याला ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये सांगितलं. संतांचे संगती संतांचे संगती येणे पंथे श्रीपती मनोमार्गे आकळावा. इतक्या वेगानं परमात्मा प्राप्त होतो संत संगतीमध्ये. तर मग आपल्याला त्याला दुर्लभत्व द्यायचं कारण नाही. दुर्लभत्व कशाला द्यावं? महापुरुष संश्रय हा इथं दुर्लभत्व आचार्यांनी आपल्याला दाखवून दिलं. या सगळ्यातून तुकोबारांनी आपल्याला सांगितलं त्याचाही विचार आपल्याला करता येतो. मनुष्यत्व अवघड आहे. मुमुक्षुत्व त्याही पेक्षा अवघड आहे. आणि त्याही पेक्षा संतांची संगती संतांची प्राप्ती संतांचा परिचय हा त्याही पेक्षा दुर्लभ आहे हे आचार्यांनी सांगितलं. म्हणून तुकोबारा म्हणतात की संत कुणाला कळतात? दुर्लभ या गती आणि काशी. का दुर्लभ आहे? इतरांना का अनाकलनीय आहेत? या अनाकलनीयतेची 4 कारणं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले. सगळ्याच कारणांचा विस्ताराने विचार आपल्याला करता येणार नाही. पण धावता विचार जर करायचा झाला, प्रमाणाला सोडून वेळेच्या मर्यादा जर बसवायचं झालं तर तुकोबारांनी सांगितलं जाणून नेणते झाले ते
सुखे न बोलोनी मुखे बोलताती. या कारणानं संत इतरांना दुर्लभ आहे. आता इतरांना म्हणजे कुणाला दुर्लभ आहे? मी 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. जीवाला दुर्लभ आहे, ज्ञानाला दुर्लभ आहे आणि देवाला दुर्लभ आहे. जीवाला का दुर्लभ? अज्ञानामुळं. ज्ञानाला का दुर्लभ? अभिमानामुळं. आणि देवाला का दुर्लभ? अभेदामुळं. अभिमान, अभेद आणि अज्ञान या 3 गोष्टी संतांना ओळखण्याचा प्रतिबंध म्हणून आपण लक्षात घ्या. अभेदही आता शेवटच्या चरणात काय सांगितलं त्याचा विचार वेगळ्या अर्थाने आपल्याला करावा लागेल, आता करत नाही. तुकाराम महाराजांनी या 3 गोष्टी सांगितल्या. जाणोनी नेणते झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलिताती. 2 कारणांचा विचार. ते जाणून नेणते झाले तेणे सुखे मान्य आहे. ते जाणून नेणते झाले ते सगळ्यांना कळत नाही महाराज. का कळत नाही? अज्ञानाला जाणणं म्हणजे काय हे कळत नाही. ज्ञानाला, अभिमानाला जाणून नेणतं कसं व्हावं हे कळत नाही. आणि परमात्मा जाणता नेणता याच्या अतीत असल्यामुळे त्याला कळत नाही. जाणून नेणतं कसं व्हावं तो नेणून जाणता होतो, पण जाणून नेणता होऊ शकत नाही. अरे सगळं बोलतो स्वभाव अर्जुना, म्हणून तत्वज्ञान मला सांगतो जाणता तरी म्हणविसी बरी नेणिवेची नसंतीची. अरे तू मला उलट शास्त्र सांगायला चाललास बाबा, तूच मला शिकव तरी पाहची भौसाल नीती. भगवान बोलतात, ज्ञानोबा बोलतात अर्जुनाला, आणि मलाच नीतिशास्त्र शिकवायला चाललास काय कळतं रे तुला मूर्खा? सांडिले मूर्ख बळ म्हणजे घे धनुष्यबाण संग्रामी कवळ कारुण्य तुझे. हे ज्ञानोबा रागावून बोलले ना भगवान मुखातून बोलताना. जाणता तरी म्हणविसी नेणिवेची नसंडीसी. हे जाणून नेणतं कसं व्हावं अज्ञानाला कळत नाही महाराज. जाणून नेणतं होणं कारण का अज्ञानाला जाणतपणच कळत नाही, तर जाणून नेणतं हे कळायला काही मार्ग नाही. अभिमानाचं काय असतं? ज्ञानाचं तो जाणता होतो, पण आपल्या जाणतेपणाचा असा अभिमान मिळवतो की आपण नेणतं व्हावं हे त्याच्या बुद्धीतच येत नाही. त्यामुळे नेणतं कसं व्हावं हे त्याला कळत नाही. अहो जाणत्या माणसाला जर तुम्हाला काही कळत नाही असं म्हणलं तर आनंद वाटतो का राग येतो? मला सांगा. एखादा मनुष्य आहे, स्वतःला ज्ञानी समजतो, विद्वान समजतो, किती मला ज्ञान आहे, माझहून ज्ञानी कोण आहे असं त्याला वाटत राहतं. आणि त्याला जर तुम्ही शांत बसव, तुम्हाला याचं काही कळत नाही असं म्हणलं तर त्याला बरं वाटतं काय? अहो मला कळत नाही असं काय या जगतामध्ये? मला कळत नाही म्हणजे काय? त्याला राग येतो त्याचा, कारण अभिमान आला. अभिमानामुळे त्याला जाणतं होता येईल, कदाचित जाणतेपणाचा काही विचार करता येईल, पण जाणून नेणतेपण स्वीकारावं या नेणतेपणाचा त्याचा विरोध असतो. आणि परमात्म्याचं असं आहे, परमात्मा जाणताही नाही, परमात्मा नेणताही नाही. हरिपाठाचं प्रमाण काय? परमात्मा या दोन्हीच्या पलीकडचा महाराज. परमात्मा या जाणताही नाही, नेणताही नाही, परमात्मा या दोन्हीच्याही पलीकडचा. त्यामुळे अज्ञानाला जाणतेपणाची कल्पना नाही, ज्ञानाला अभिमानाला नेणतेपणाची कल्पना नाही, आणि परमात्म्याला जाणतं नेणतं या दोन्हीची कल्पना नाही. म्हणून हे तिघही मिळून बदलाला जाणू शकत दोन पद्धतीने मी त्याचा विचार आपल्यासमोर अगदी सूत्र रूपाने ठेवतो. जाणून नेणतं होणं म्हणजे काय? ते जाणते होतात, संत महात्मे जाणते असतात, पण तरी सुद्धा इतरांकरता मात्र जगताकरता मात्र आपली प्रसिद्धी होऊ नये याच्याकरता नेणते पण स्वीकारतात. 13व्या अध्यायामध्ये पुष्कळ ओव्या त्या अर्थाच्या आपल्याला पाहता येतात. मला वाचस्पती जे पाडे सर्वज्ञता तरी जोडे परे मिळवे मागे दडे महिमे भेडे सगळ्या ओव्या त्या आपण बघून घ्या. मला आता फार त्याच्या संबंधात विस्ताराने बोलायचं नाही. ते जाणते असतात, त्यांना सगळं कळतं, पण नेणतेपणाचा आव आणून ते या जगतामध्ये राहतात. पुष्कळ उदाहरण आपण ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये ते ब्रह्मसूत्रामध्ये अनाविष्कुर्वन् अन्वयात् असं सूत्र आलं. त्या सूत्रावरची श्रुती आचार्याने तिथे उद्धृत केली. तस्मात् ब्राह्मणः पांडित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासे. आचार्याने तिथे आपल्याला ही श्रुती सांगितली. ते कसे? ते जाणते. तस्मात् ब्राह्मणः ब्रह्मज्ञानी जे महापुरुष आहेत ते कसे? ते पांडित्यम निर्विद्य, त्यांना सगळं कळतं, सगळं पांडित्य आहे, पण कसे राहतात? बाल्य
बाल्येन तिष्ठासे, लहान मुलासारखं त्यांचं आचरण असतं. हे आचार्याने तिथं बोलून दाखवलं. आता त्याच्यावरचा पूर्व पक्ष उत्तर पक्ष काय असेल ते अधिकरणातला सोडून द्या, मला त्याच्यामध्ये लांबवायचं नाही. पण बाल्यन म्हणजे काय? लहान मुलासारखे ते राहतात. म्हणजे काय? लहान मूल जसं नेणतं असतं तसं ते राहतात. आचार्याने तिथे एक प्रमाण दिलंय. आपल्याला 2-3 प्रमाण या अर्थाची माहिती आहे, नाही असं नाही. आचार्याने दिलेलं प्रमाण जर तिथं बघायचं झालं, अधिकरणातलं बघायचं झालं, तर आचार्याने तिथं आपल्याला एक स्मृतीतलं प्रमाण दिलंय. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञात चरितं चरेत, अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. विठ्ठला विठ्ठला ज्ञानवान अपि मेधावी जडवल लोकाचरेत. तो जड बुद्धीच्या माणसासारखा या जगतामध्ये राहतो. गुढधर्माश्रितो विद्वान ज्ञात चरितं चरेत. सगळंच त्याला कळलेलं असतं, सगळी गूढ तत्व त्याला ज्ञात असतात. पण कसा राहतो? अंधवत जडवच्च अपि मूकवच्च महिम चरेत. आंधळ्यासारखा, जड बुद्धीच्या माणसासारखा, मुक्यासारखा तो या जगतामध्ये राहतो. त्याला बाल्येन तिष्ठासे असं ना. आचार्याने याचा दुसरा अंग दाखवताना आपल्याला असं सांगितलं, बाल्यन म्हणजे काय? लहान मुलासारखा तो महात्मा राहतो. लहान मुलासारखा म्हणजे काय? लहान मूल जिथं बसलं तिथंच सगळे विधी उरकून टाकतात. ते शी तिथंच करतं, शिवई तिथंच करतं, त्याच्यातच खेळत बसतात. काय? लहान आहे, अज्ञानी आहे. म्हणून भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी आपल्याला बाल्यातले दोष काय, तारुण्यातले दोष काय, प्रौढावस्थेतले दोष काय, वृद्धावस्थेतले दोष काय सांगितलं ना. अगदी बालकांडाच्या सुरुवातीला आलेलं प्रकरण आपण पाहून घ्या ना. याच्यामध्ये अज्ञान हे बाल्यावस्थेचा सगळ्यात मोठा दोष आहे. तसं बाल्यन तिष्ठासे म्हणजे लहान मूल जसं बसलं तिथं सगळे विधी करून घाण करून टाकतं, तसं हेही महात्मे त्यांना विधिनिषेध काही नसतो असं तुम्हाला सांगायचंय का? आचार्याने सांगितलं तसा अर्थ नाही बाबा. बाल्यन या शब्दाचा अर्थ करताना आचार्याने असं केला, ते ज्ञानवान आहेत, त्यांना सगळं कळतं पण लहान मुलासारखे राहतात. याचा अर्थ असा की लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये जसा दंभ नसतो, जसा द्वेष नसतो, कुणाविषयीचा अपकार भाव नसतो, तसं यांचं अंतःकरण शुद्ध आहे. म्हणून बाल्येन तिष्ठासे. जाणते झाले पण आपला महिमा वाढू नये, आपल्या जवळ लोकांनी फारसं येऊ नये, लोकांनी आपले सत्कार करू नये, आपली कीर्ती आपल्या कानाने आपण ऐकू नये, लोकांमध्ये आपला गवगवा होऊ नये, आपल्या उपाध्या वाढू नयेत, याच्याकरता ते नेणतेपणाचं सोंग घेऊन राहतात. असं संतांचं वर्तन असतं. आणि लोकांना नेणतेपण कळतं, त्यांचं जाणतेपण कळत नाही. म्हणून दुर्लभ या अनेकासी. ज्ञानाला त्यांचं नेणतेपण खरं वाटतं, त्यांचं जाणतेपण कळत नाही. म्हणून दुर्लभ या अनेकासी. आणि परमात्म्याला जाणतंय काय, नेणतंय काय, काहीच कळत नाही. म्हणून दुर्लभ या अनेकासी. या तिन्ही अंगाने आपल्याला विचार करता येईल. हा एक भाव झाला. दुसरा एक भाव मी आपल्याला सांगतो, थोडा विचार करून बघा. पुन्हा धावतात सांगतो, मला विस्तार करायचा नाही याचा. गोपाळांनी या भूमिकेचा पुष्कळ विचार केला. अजून थोडासा विचार सांगतो, ऐका. अजून एक विचार असा आहे, ते जाणून नेणते होतात. म्हणजे काय होतात? जाणते होतात पण इतरांकरता नेणते होतात. कारण इतरांना कुणाचाही परिचय करून घ्यायची जी सवय लागली ना, ही उपाधीच्या संबंधानं परिचय करून घ्यायची सवय लागली. आणि संतांजवळ जाणते झाल्यामुळे कोणतीच उपाधी शिल्लक राहत नाही. आणि उपाधी शिल्लक राहत नाही म्हणून इतरांकरता ते नेणते होतात. ते जाणते होतात आणि स्वतःच नेणते होऊन राहतात, हा एक अर्थ आहे. आणि ते जाणते होतात पण उपाधी संपल्यामुळे ते इतरांकरता नेणते होतात, असा दुसरा अर्थ मी आपल्याला सांगतोय. दुसरा अर्थ म्हणजे काय? उपाधी नसलेल्या वस्तूचा परिचय आपल्याला होत नाही. कोणत्याही वस्तूचा तुम्हाला आम्हाला जो परिचय होतो ना, तो उपाधीवरून होतो. आणि उपाधीवर ज्ञानोबरांनी चिंतन 17व्या अध्यायात केलेलं बघा ना. ओम तत्सदिती निर्देशो या श्लोकावरचं चिंतन आपण पहा.
ज्ञानोबारांनी परमात्म्याला सुद्धा वेदांनी उपाधी सोडून देऊन, नामाची उपाधी सोडून देऊन परमात्म्याचा आपल्याला परिचय करून दिला. त्या ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं ना, वास्तविक परमात्मा कसा आहे का मला सांगा, परमात्मा उपाधीत अडकणार आहे का मला सांगा. पण ज्ञानोबारांनी सुद्धा 15व्या अध्यायात पुन्हा तोच विचार ज्ञानोबारांनी बोलून दाखवला. ज्ञानोबा म्हणतात या वेदाला सुद्धा परमात्मा उपाधीशिवाय कळाला नाही. उपाधीचा उत्तंबा घेऊन श्रुती उभविती जगा, नामरूपाचा विडंबा करीती वाया. ते ज्ञानोबा 15व्या अध्यायात बोलले ना, म्हणजे उपाधी घेतल्याशिवाय वस्तूचा परिचय. निरुपाधिक वस्तू मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो. एक साधं आपल्या नित्य परिचयाचं उदाहरण सांगतो. आपण एखाद्या वेळेला प्रवासात असतो. प्रवासामध्ये जाताना कुणीतरी एक व्यक्ती आपल्या बाजूला येऊन बसते. आपल्याला ती व्यक्ती ओळखते. आपण त्या व्यक्तीला बघितलेलं असतं. आपण म्हणतो याला बघितलंय, कोण आहे लक्षात येत नाही. कोणीतरी जवळचा माणूस आहे, नेहमी बघितलेला याला लक्षात काय येत नाही. आणि तो आपल्याला विचारत राहतो, बरं का, मुलीचं पत्र आलं का, मुलगी बरी आहे ना, सासरी अमुक झालं का, तुमचं ते काम होणार होतं झालं का. हे सगळं घरातलं तो विचारतो आणि आपल्याला कळत नाही एवढा घरातला आहे, पण आपल्याला ओळखू येत नाही. चेहरा बघितल्यासारखा आहे पण परिचय लागत नाही. आणि तो मात्र मोकळेपणाने आपल्याला बोलत राहतो. नंतर त्याचं गाव येतो, तो पूर्णही जातो, पण आपल्या डोक्याला भोंगा लागलेला असतो ना, कोण आहे. घरी जातो आपण तरी लक्षात येत नाही कोण आहे. रात्र सगळी विचारात जाते, कोण आहे. जवळचा माणूस आहे, ओळखू येत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला पोस्टानं आलेलं पत्र द्यायला माणूस येतो आणि मग लक्षात येतं हा तर पोस्टमन आहे. रोज आपल्या घरी पत्र द्यायला येतो. मग शेजारी येऊन बसला तर का ओळखता आला नाही, कारण एकच आहे, रोज खाकी कपड्यात येतो, त्या दिवशी नव्हता म्हणून. कारण का, त्या उपाधीची आपल्याला सवय लागली महाराज, उपाधीची सवय लागली. आणि सवय लागल्यामुळे आपण त्या उपाधीच्या संबंधाने परिचय करून घेण्याचा प्रयत्न करतो. संत जाणते होतात, त्यामुळे त्यांच्याजवळ उपाधी राहत नाही. आणि उपाधी नसल्यामुळे आपण त्याला ओळखत नाही, म्हणून ते नेमके वाटायला लागतात. भाषा काय वापरतात, मला जाणून नेणतं करा. कारण जाणून नेणतं होण्यामध्ये तत्वज्ञानातलं परमार्थातलं सर्वोच्च सुख आहे. ज्ञानोबारांना सगळं कळतं, पण ज्ञानोबाराय म्हणतात शब्द कैसा घडीचे, प्रमेय कैसे वाचडीचे, अलंकार म्हणीचे कायते नेणे. ज्ञानोबाराय कायते नेणे म्हणतात. त्याला काय अर्थ आहे मला सांगा ना. त्यांना कळत नाही का शब्द कसा घडतो, ज्ञानोबारांना माहित नाही. प्रमेय कैसे वाचडीचे, ज्ञानोबारांना माहित नाही. अरे प्रमेयाची उद्याने त्यांच्या ग्रंथामध्ये, आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात अलंकार म्हणजे कायते नेणे. अलंकार कशाला म्हणतात मला कळत नाही. सगळं कळूनही मला कळत नाही म्हणण्याचं सुख हे फक्त संतांनाच कळतं. आणि त्या सुखानं ते समृद्ध असतात. आणि ते सुख आपल्या जवळ नसतं, म्हणून दुर्लभ या गती आणि कसे आपल्याला देता येते.
जरी झाला जरी देखो तरी संत कृपा दीपको सोजवळ वसे. ज्ञानोबा बोलतात लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की अवधीमध्ये ज्ञानोबांनी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलेलं आहे. असं नाही म्हणत. ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाही. स्वतःला मूर्ख म्हणून घेणं हे फार वेगळं असतं. ज्ञानोबा तसं जात नाही. हे ओवी आहे ही गोष्ट खरी आहे. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला तरी देखू हे ज्ञानोबा बोलतात. मी मूर्ख असं म्हणलंय पण हे ज्ञानोबांकडे लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण काय ज्ञानोबांनी पुष्कळ चिंतन केलंय. एवढा मोठा महाभारतासारखा ग्रंथ आहे हा. गगनमुखी स्वामी मशकी केली वगैरे माझ्या ताब्यात कसा येणार वगैरे. पण ज्ञानोबांनी त्याच्या आधी एक ओवी दिली आहे. ही ओवी वाचून मग एरवी तरी मी मूर्ख ही ओवी वाचली तर मग आपल्याला कळतं काय आहे. एरवी तरी मी मूर्ख असं ज्ञानोबा म्हणाले. एरवी या शब्दाचा अर्थ काय. एरवी म्हणजे काय. एरवी म्हणजे दरवेळेला नाही. एरवी या शब्दाचा अर्थ दरवेळी असा होत नाही. एखादा मनुष्य आजारी पडला जेवण जात नाही त्याला बसवणाऱ्यांनी बायकोनी म्हणा मित्रांनी म्हणा बसून काही करू घातलं. अरे खा बाबा थोडं खा थोडं खा थोडं खा. तो अर्धी चतकोर भाकरी कशी तरी खातो. जात नाही बाबा खाण्याची इच्छा नाही. अरे असं कसं म्हणतोस तू एवढा खाणारा. तो म्हणतो अहो आजारी आहे म्हणून अर्धी भाकरी सुद्धा जात नाही. एरवी 5-5 भाकऱ्या जागेला बसवतो. एरवी म्हणजे कधी म्हणजे दर वेळेला नाही. आता आजारी आहे हा अपवाद आहे त्याच्यामध्ये एरवी पदामध्ये आहे की नाही. एरवी पदामध्ये अपवाद सांगायचा असतो आणि हा अपवाद आपल्याकडे आला तर मी मूर्ख आहे. एरवी तरी मी मूर्ख. पण कधी कधी एरवी म्हणजे कधी परितेथ असे एक आधारू जेणे बोले मी सद्गुरु सानुकूळ श्री गुरु ज्ञान देखो म्हणे. हे ज्ञानोबा बोलले ना. जर श्री गुरु आधार आहेत आणि एरवी म्हणजे श्री गुरूंचा आधार नसता तर मी मूर्ख आणि मला मात्र श्री गुरूचा आधार आहे म्हणजे मी मूर्ख झालो काय. ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाही या ओळीमध्ये लक्षात घ्या. एक सरळ विचार आपण करा. सरळ विचार करा. मला हे सगळं कशा करता सांगायचंय सोडून द्या ही ओवी आताची. पण ज्ञानोबा स्वतःला नेणतं समजतात. मला काही कळत नाही. तुकोबाराय म्हणतात मला काही कळत नाही. कोणते संत म्हणतात मला सगळं कळतं म्हणून कोणीही म्हणत नाही. आणि जाणवणे नेणते झाले देणे सुखे हे असं झालेलं असल्यामुळे इतरांना संत महात्मे काय आपल्याला कळत नाही. कारण आपण त्यांच्या जाणतेपणाकडे लक्ष देतो किंवा नेणतेपण डोळ्यांनी पाहतो. हे दोन्ही संत नसतात. ते जाणते असतात पण जाणतेपण झाकणारं नेणतेपण त्यांच्याकडे असतं. त्यांचं नेणतेपण उघडं झालेलं असतं पण नेणतेपणाच्या अधिकरणात मात्र जाणतेपण बसलेलं असतं. हे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला संत कळत नाही. हा एक विचार झाला. दुसरा विचार ना तुकोबाराने आपल्याला बोलून दाखवला. न बोलोनी मुखे बोलताती. हे संतांना संतच जाणतात इतर लोक जाणत नाही. का जाणत नाही. न बोलोनी मुखे बोलिताती म्हणून जाणत नाही. आता न बोलोनी मुखे बोलिताती हे सांगण्याकरता मला फार बोलावं लागेल. न बोलोनी मुखे बोलताती ते बोलत नाही पण मुखानं बोलतात. न बोलता पुष्कळ बोलतात असे संत असतात. त्यामुळे इतरांना ते कळत नाही. कारण अज्ञानी बोलण्याकडे लक्ष देतो. ज्ञानी अभिमानानं बोलण्याच्या अर्थाकडे लक्ष देतो आणि परमात्मा बोलणं आणि न बोलणं या दोन्हीच्या अतीत असतो. म्हणून यांना परमात्मा संत महात्मे कळत नाही. हे न बोलून मुखे बोलताती म्हणजे काय याचा विचार करायचा आहे. एकदा भजन करू. तोच विचार सांगून आपण त्याची संगती लावून देतो. सेवा संपतो. भक्ताला भक्तच जाणतात संतांना संतच जाणतात. इतर कोणी जाणू शकत नाही असा सिद्धांत मांडतात. आणि जर ज्ञानोबारायांना जाणायचं असेल तर आपल्याला तुकोबाराय व्हावं लागेल. आपल्याला नाथमहाराज व्हावं लागेल. आपल्याला मोरोबा काका व्हावं लागेल. जनाबाई नामदेवराय व्हावं लागेल तर आपल्याला ज्ञानोबाराय कळतील. इतरांना मात्र खरे ज्ञानोबाराय काय आहेत हे कळायचे नाही. खरे तुकोबाराय कोण आहेत हे आपल्याला कळायचं नाही. का कळायचं नाही. कारण ते जाणून नेणते सुखे झालेले असतात आणि आपल्याला जाणताही माहित नसतं नेणताही माहित नसतं. त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. ज्ञानाला जाणतं माहिती असतं पण नेणतं होणं माहित नसतं म्हणून त्यांनाही कळत नाही. आणि परमात्मा जाणतं आणि नेणतं या दोन्हीच्या पलीकडचा असतो म्हणून परमात्म्याला कळत नाही. आता न बोलोनी मुखे बोलिताती हे दुर्लभ या गती आणि काची याच्या करता दिलेलं एक प्रयोजन आपल्याला विचारात घ्यावं लागेल.
न बोलोनी मुखे बोलताती म्हणजे काय, याचे 2-3 अर्थ आपल्याला करता येतात. न बोलोनी मुखे बोलताती याचा सरळ अर्थ असा आहे, ते कधीच प्रपंचाबद्दल बोलत नाही आणि आपल्याला संतांकडून अपेक्षा असते की फक्त प्रापंचिक बोलण्याचीच असते. त्यामुळे ते प्रपंचाबद्दल कधीच बोलत नाही. ते बोलतात परमार्थाबद्दल. परमार्थाचं बोलतात एवढाच त्याचा अर्थ नाही, ते प्रपंचाचं बोलताना दिसत असले तरी त्याचा अर्थ मात्र परमात्माच असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय यासारख्या प्रार्थना तुकोबारांना कराव्या लागल्या, कारण आता आम्हाला प्रपंचाबद्दल बोलायचं काहीही राहिलेलं नाही. आमच्या मुखातून बाहेर पडेल ते तत्वज्ञान बाहेर पडेल. तुका तरी सहज बोले पाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, असं तुकाराम महाराजांचं जर म्हणणं असेल तर त्या भूमिकेतून संत प्रपंचाबद्दल बोलत नाही. प्रपंचाबद्दल बोलत नाही म्हणजे समजून सांगण्याकरता त्यांना प्रपंच बोलावाच लागतो. लक्षात घ्या, जगताला तत्वज्ञान समजून देण्याकरता प्रपंच बोलावाच लागत असतो. अहो काय आहे, या संसाराबद्दल खूप वेगवेगळी मतप्रवाह आपल्याला दिसून येतात, पण वेदांताचा संत अन्वयाचा विचार केला ना तर संसाराला नावं ठेवली नाही असं महात्मा नाही. नाही संसार घाण आहे, संसार वाईट आहे, किती वाईट आहे काय नाही याच्या संबंधाने कितीतरी चिंतन आपल्याला दिसून येतात. संसाराचा त्याग केला पाहिजे, संसार सोडून दिला पाहिजे, वमनासारखा संसार आहे, वमुनिया सुने आताची गेले असा संसार आहे. हे सगळं ज्ञानोबारांनी आपल्याला बोलून दाखवलं ना. संसार वाईट आहे ही गोष्ट खरी आहे, पण संसार किती वाईट असू द्या, संसाराच्या ठिकाणी 2 चांगले गुण लक्षात घ्या. संसार वाईट आहे मान्य आहे, पण संसार 2 कारणांनी फार चांगला आहे. हे आपल्याला धावती कारण सांगतो. संसार चांगला का चांगला म्हणा, कारण आपला परमार्थ किती कडेला गेलाय ते तपासण्याचं ते एकमेव माध्यम आहे. तुम्हाला परमार्थ तपासता येत नाही. परमार्थ तपासायचा असेल तर संसारातच यावं. लक्षात घ्या, संसार वाईट आहे पण आपल्या परमार्थाची कसोटी आहे. आपल्या अंतःकरणामधल्या क्रोधाची आपण निवृत्ती केली, माझ्या मनातला क्रोध गेला, बरोबर. त्रिविधं कर्मस्य द्वारनाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्रयं त्यजेत. भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं क्रोधाचा त्याग करा. आम्ही सांगतो केला बाबा क्रोधाचा त्याग, गेला आमचा क्रोध. आमचा क्रोध गेला हे एकांतात कळेल का संसारात आल्यावर कळेल? हे एकांतात कळत नाही, हे संसारात आल्यावर कळतं की खरंच आमचा क्रोध गेलाय का नाही, खरंच आमच्या ठिकाणी दया उत्पन्न झाली का नाही हे तपासण्याची कसोटी आहे प्रपंच. तुम्ही संसाराला किती नावं ठेवा, अहो सोन्याला भाव असतो, पण सोनं खरं का खोटं हे कशावर घासावं लागतं? दगडावरच घासावं लागतं. कसोटीवर दगडावरच घासावं लागतं. दगडाला भाव आहे का सोन्याला भाव आहे? भाव कशाला आहे? सोन्याला. आणि तो भाव खरा आहे का खोटा आहे हे ठरवतो कोण? दगड. तसा संसार हा दगड आहे आणि परमार्थ हे सोनं आहे, पण ते सोनं खरं का खोटं हे ओळखायला या दगडाकडेच यावं. हे या संसारातच यावं लागतं, इतरत्र जाऊन चालत नाही. तुम्ही संसाराला किती नावं ठेवा, आपला परमार्थ खरा का खोटा हे संसारात आल्याशिवाय कळत नाही. एक. आणि संसाराचा दुसरा चांगला गुण सांगतो. लक्षात घ्या, संसार किती वाईट असू द्या पण प्रवचन कीर्तनामधला परमार्थ करायला सगळे दृष्टांत तिथूनच आणावे लागतात. प्रपंचाबद्दल बोलतच नाही. प्रपंच हा त्यांच्या बोलण्याचा विषय कधीच होत नाही. जो बोलण्याचा विषय होतो तोच प्रपंच असतो. ऐका, प्रपंच म्हणजे काय? जो बोलण्याचा विषय होतो तो. आपण उपनिषद पहा, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यं. हे मृत्तिका इत्येव सत्यं सोडून द्या, पण वाचारंभणं विकारो नामधेयं हा काय? हा सगळं प्रपंच आहे. जे जे वाचारंभण जे जे जिथं जिथं आहे तिथं तिथं प्रपंच आहे. प्रपंच हा फक्त बोलण्याचा विषय आणि परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही. हे अनुभवाचे जोगे दोघे बोलायचे. ज्ञानोबाने आपल्याला 18व्या अध्यायामध्ये चिंतन सांगितलं, परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही. मग संत महात्मे काय करतात? प्रपंचातलं बोलल्यासारखे वाटतात पण परमार्थ सांगत असतात. म्हणून न बोलोनी मुखे बोलिताती. मुखे बोलिताती हा प्रपंच वाटतो, पण प्रपंचामध्ये प्रपंचाबद्दल न बोलिता
बोलिताती आम्हाला कळतो तो मात्र परमार्थ असतो. छोटस उदाहरण कल्पित कथेमधून सांगितलं जातं तुकोबा यांच्या चरित्रात. थोडंसं धावतं सांगतो म्हणजे आपल्याला स्पष्ट रूपानं कळेल. एक माणूस तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांना म्हणाला, तुम्ही आम्हाला असं सांगता की विहरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण करावं, देवाच्या नामस्मरणानं कलियुगामध्ये सगळं होऊन जातं. आम्हाला पटतं, पण तुकोबाराय आम्हाला नाम घ्यायला वेळच नाही. कोण बोललं? एक माणूस तुकोबारायांकडे आला आणि त्यांनी तुकोबारायांना सांगितलं नामस्मरण करायला फुरसतच नाही. आता माणसाला फुरसत नसतेच, कशालाच फुरसत नसते, कशालाच नसते. माणसं परमार्थ आळंदीला फुरसतच नाही होत. माणसं म्हणतात मरायला फुरसत. आता कशी यांची फुरसत बघून मरण येणार आहे देव जाणे, पण हे म्हणतात मरायला फुरसत नाही. मग फुरसत बघून एकदा मरावा, असं तरी कर, काहीतरी येतं. असं होत नसतं. फुरसत नाही, फुरसत नाही तर वेळच नाही. तुकोबारायांनी त्यांना विचारलं, काय करता आपण? वेळ नाही म्हणजे असं काय काम करता? तो म्हणाला, माझं किराणा मालाचं दुकान आहे. तुकोबाराय म्हणाले, सोपं घेऊ दुकानामध्ये नामस्मरण करायला काय? तो म्हणाले, कशाचं नामस्मरण? पहाटे 5 वाजता दुकान उघडतो, रात्री 11 वाजता बंद करतो, गिऱ्हाईकच चालत नाही. तुकोबाराय म्हणाले, मग ठीक आहे, गल्ल्यावर बसले बसले नामस्मरण करा. त्याने गल्ल्यावर बसल्या बसल्या डोक्यात हिशोब चालू असतो, नामस्मरण होत नाही. मग तुकोबाराय म्हणाले, निदान पुढ्या बांधताना तरी नामस्मरण करा. तो म्हणाला, पुढ्या बांधताना त्याचे किती पैसे झाले याचा हिशोब चालू असतो. मग सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करा. तो म्हणाला, महाराज सकाळी उठल्याबरोबर कसा मी उठतो आहोत? पहाटे उठतो 4 वाजता, कसं अंघोळ करतो, दुकानामध्ये जातो, दिवसभर दुकानामध्ये असतो, जेवायला फुरसत मिळत नाही. रात्री 11 वाजता दुकान कसं बंद करतो, रात्री 11 वाजता घरी येतो, चक्कर अर्धी भाकरी पोटात गेली न गेली तसं तरी खातो. अंथरुणावर पडायच्या आत तर डोळा लागून अंथरुणावर पडतो. कधी नामस्मरण करू? नामस्मरण कधी करू? तुकोबाराय सगळं ऐकून येतं. तुकोबाराय म्हणाले, तुम्ही नेमकं काय करता? तो म्हणाला, माझं दुकान आहे. कशाचं दुकान आहे? किराणा मालाचं दुकान आहे. तुकोबाराय म्हणाले, मग मी तुम्हाला सांगतो, एवढं करा म्हणे. काय करायचं? मला फुरसत नाही, वेळ नाही, मग काय करायचं? तुकोबाराय म्हणाले, तुमच्या दुकानामध्ये मायकळ मिळतं का? मायकळ कोणाला मिळतं? जायफळ मिळतं, मिरे मिळतात, जिरे मिळतात, हिंग मिळतो, काय पण मिळतं. मग तुकोबाराय म्हणाले, फार सोपं आहे. कसं सोपं आहे? तुम्हाला परमार्थ तिथंच आहे. तुम्हाला कसं काय? तुकोबाराय म्हणाले, काही नाही, कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे, हिंग, देव काय लांब आहे? म्हणजे काय? तुम्ही माझ्या दुकानात ती यादी वाचून दाखवता, तिथं देव आहे म्हणून सांगता, असा कसा देव? तुकोबारायने त्याला, आता हे सगळं प्रपंचाचं बोलणं ना, कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे, हिंग प्रपंचच आहे ना. तुकाराम महाराज म्हणाले, हे सगळं मिळून तिथं देव. कसा देव? तुकोबारायने सांगितलं, कायफळ म्हणजे तुझ्या दुकानात मिळणार नाही. कायफळ म्हणजे कायारूपी हे जे फळ आपल्याला आपल्या कर्माचं प्राप्त झालेलं आहे, हे कायफळ. हे कसं आहे? मायफळ म्हणजे माईक आहे, त्यामुळे कधीतरी जायफळ. हे जे कायारूपी फळ आहे हे मायफळ आहे, त्यामुळे कधीतरी जायफळ, कधीतरी जाणार आहे. मग काय कर? या देहात आल्यानंतर मी रे हे ज्या दिवशी जिरे हिंगा तिथं देव तुकोबाराय प्रपंचाच्या संबंधाने बोलत नाही, ज्ञानोबाराय प्रपंचाच्या संबंधाने बोलत नाही. प्रपंचाच्या संबंधाने बोलताना दिसत असले तरी ते परमार्थाशिवाय दुसरं काही सांगत नाही. म्हणून न बोलवणी मुखे, प्रपंच मुखे न बोलवणी, परमार्थ मात्र बोलत जाती. पण त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जे प्राप्त होतं ते न बोलवणी मुखे या अवस्थेवर येणार असतं. आपल्याला सरळ एक प्रमाण देतो, जास्त याचं विस्तारही करत नाही, साधं प्रमाण देतो. अर्जुनाच्या संबंधाने ज्ञानोबारायने काय भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली
त्याचा विचार आपण करा. अर्जुन काय म्हणतो, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त जागलो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. सांगणं पुसणं हे जर बोलण्यातून होत असेल तर हे दोन्ही राहिलं नाही. हे न बोलवणी मुखे अशा अवस्थेवर नेलं. कशामुळे नेलं, कशातून नेलं? बोलूनच गेलं ना. भगवंतांनी जो उपदेश केला त्या उपदेशातून न बोलवणी या अवस्थेमध्ये जर नेत असेल, ज्ञानवराय बोलतात, संवाद करतात, पण या संवादातून काय प्राप्त होतं मला सांगा ना. संवादातून काय प्राप्त होतं? अरे संवादाची निमित्ते अव्यवहारी वस्तू जे असेल, देखील जे आईचा देखील जे रूप हे ज्ञानवराय बोलतात ना. आता याच्यामध्ये मला सांगा, संवादाचं मिशन, संवाद हा शब्दात होतो की नाही? या संवादातून काय कळतं? ज्याच्या बरोबर कुठलाही व्यवहार होत नाही अशी अव्यवहार्य वस्तू प्राप्त होते, मग तिथं बोलण्याचा व्यवहार होत नाही. म्हणजे न बोलवणी मुखे बोलिताती, म्हणजे असं बोलिताती की मुखे न बोलवणी या अवस्थेवर नेऊन बसविताती. त्या अनुषंगाने विचारात घेता येतो. पुष्कळ सांगण्यासारखं, अर्थ करण्याचे पुष्कळ प्रकार सगळ्याच विचार मी आपल्याला सांगत नाही. न बोलवणी मुखे बोलताती याचा अर्थ काय करायचा? ज्ञानवरायांनी भगवंताच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना अशाच पद्धतीचे शब्द वापरले. पहा आपण, बोलतया बोलताची भेटे, हे बोलिले हे न भेटे. बोलतया बोलताची भेटे, हे भेटे, पण जे बोलिले ते बोलिले हे न भेटे. तिथं बोलणं हे सिद्ध होत नाही. मग तिथं काय सिद्ध होतं? हे ज्ञानवराय म्हणतात, बोलतया बोलताची भेटे, हे बोलिले हे तव न भेटे, हे मौन तव गोमटे स्तवन माझे. काय केलंय? मौन आहे, आणि मौनातून काय झालंय? स्तवन झालंय. स्तवन हे बोलून करायचं असतं का न बोलता होतं? बोलून करावं लागतं. पण बोलून जे स्तवन करावं लागतं ते स्तवन कोणतं? मौन आहे. त्याला म्हणतात न बोलवणी मुखे बोलत नाही. विठ्ठला त्याच्याच पुढची म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता, हे मौन होय तत्वता स्तवन माझे. बोलले ना भगवान, हे मौन होय तत्वता, मौन होय माझे स्तवन. हे माझं स्तवन आहे, पण तत्वता हे मौन आहे. बोलले ना. कशातून? का बोलले? म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता. भगवान म्हणाले, अरे त्यांच्या बोलण्यातून माझ्या स्वरूपाला ते प्राप्त होतात. त्यामुळे त्यांचं न बोलणं हे सुद्धा माझं स्तवन असतं. आणि न बोलण्यातून कसं बोलायचं असतं हे इतरांना कळत नाही. म्हणून दुर्लभ आहे आगती आणि कसे. शेवटी बोलली नाही. हे बोलण्यातून काय सांगितलं? यस्य मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः. बोलून दाखवणारे बोलून दाखवत असतात, त्यांना काही कळत नाही. आणि ज्यांना कळत असतं ते अजिबात बोलत नसतात. जे बोलून दाखवतात त्यांना कळत नाही. 2-2 तास कीर्तन करतात, काही कळत नाही. आणि ज्यांना खरंच तत्व कळालेलं असतं ते मात्र न बोलता गप्प बसलेले असतात. तो कीर्तन असा शब्द उपनिषदात आला नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय असं लक्षात घ्या. आम्ही बोलतो पण त्या बोलण्यातून काही सिद्ध होत नाही. संत महात्मे बोलत नाही पण जगताला ब्रह्मदर्शन करून देतात. न बोलवणी मुखे बोलताती. 2-3 अर्थ, अजूनही काही अर्थानं आपल्याला विचार करता येतो. हे सगळ्याला कळत नाही. का कळत नाही? कारण अज्ञानाला शब्द कळतो, अभिमानाला अर्थ कळतो, आणि परमात्मा शब्द आणि अर्थ या दोन्हीलाही ओळखत नाही. तो भावाभावाच्याही पलीकडचा आहे. त्यामुळे तो शब्दातून व्यक्त होणाऱ्या ज्ञानाला तो परमात्मा सापडत नाही. म्हणून परमात्म्यालाही ते कळत नाही. परमात्म्याला अभेदानं कळत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ज्ञानाला अभिमानानं कळत नाही आणि जीवाला अज्ञानानं कळत नाही. म्हणून संत कळतात कुणाला? ज्यांच्याजवळ अज्ञान नाही, ज्यांच्याजवळ अभिमान नाही, आणि ज्यांच्याजवळ अद्वैत असलं तरी सुद्धा ते कल्पित भेदाने येतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी बोलून दाखवलेला आहे.
अभेदोन भेद राखिए लांगे अभेदोन भेद राखिए लांगे संत महात्म्यांचं जे लक्षण तुकोबाई सांगतात का इतरांना कळत नाही कारण संत अभेदोनी भेद अंगी राखतात म्हणून. आता अभेदोनी भेद राखणं हे सगळ्यांना कळत नाही. जीवाला भेदच कळतो, ज्ञानाला अभेदच कळतो, पण अभेदातून भेदात येणं हे सगळ्यांना कळत नाही म्हणून इतरांना ती गती दुर्लभ आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं. अभेद असताना भेदात कसं येता येतं त्याला कल्पित भेद असं म्हणतात. बोधसार्थ वचन आपण नेहमी सांगतो पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे या दृश्य यदि भक्ति स्यात् सातुमुक्ति शताधिका द्वैतम मोहाय बोधात् प्राग जाते बोधे मनीषयान् भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा सुंदर आहे असं भक्तिशास्त्र जर आपल्याला सांगत असेल तर पारमार्थिकम अद्वैतम हे बरोबर आहे, पण द्वैतम भजन हेतवे. पण भजनाकरता म्हणून द्वैत स्वीकारावं लागतं आणि भजनाकरता स्वीकारलेलं असं जर द्वैत असेल तर अशा द्वैतातून केलेली भक्ती सातु मुक्ती शताधिका ती मोक्षापेक्षा 100 पटीने श्रेष्ठ आहे. अशी भक्ती द्वैतम मोहाय बोधात् प्राग जाते बोधे मनीषया. बोधाच्या पूर्वी आपल्याला मोह प्राप्त होऊ शकतो द्वैतानं, पण भक्त्यर्थम कल्पितम किंवा भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. असं अभेदोनी भेद संत महात्मे राखतात. पण कशा करता? स्वतःच्या भक्ती करता नाही, ते तर संतच आहे. मग कशा करता अभेदोनी भेद? वाढावया जगी प्रेमसुख याच्याकरता. जगामध्ये प्रेमसुख वाढावं याच्याकरता अभेदोनी भेद राखीला अंगी हे सगळ्यांना कळत नाही. मग अभेदोनी भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेमसुख. मग प्रेमसुख वाढवतात म्हणजे नेमकं काय करतात? टाळ गोळ कथा प्रेमाचा सुकाळ. कशा त्याच्याने काय होतं? मूढ लोकपाळ करावया. अरे जगी प्रेमसुख वाढवणं. प्रेमसुख कसं वाढवता येतं? प्रेमसुख शब्दानं वाढवता येत नाही. त्याच्याकरता काय लागतं? टाळ गोळ लागतो. त्याच्याकरता टाळ वाजले पाहिजे, त्याच्याकरता मृदंग वाजला पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन झालं पाहिजे, त्याच्याकरता भजन झालं पाहिजे. याच्याने प्रेमसुख वाढतं. आणि कशाने वाढतं? कथा भगवंताची कथा केली पाहिजे. आणि कथा आणि प्रेमसुख अहो काय आहे? आता हा विषयांतर होईल या विषयाच्या बाबतीत, परंतु लक्षात घ्या आपण कीर्तन हा जो शब्द आहे की नाही तो महाराष्ट्र सोडून सगळ्या जगभरामध्ये नामस्मरण या अर्थाने विचारात घेतला जातो. कीर्तन म्हणजे काय? नामस्मरण. सततम कीर्तयन्तो मां यदन्तश्च दृढव्रताः. या श्लोकावरची सगळी भाषा आपण पहा, ज्ञानवरांचं भाष्य सोडून सगळी भाषा पहा. ज्ञानवरांनी दिलेला आयाम हा आतापर्यंत दिलेल्या भाष्यकारांपेक्षा व्यापक आहे हे लक्षात घ्या. सगळ्या भाष्यकारांनी सततम कीर्तयन्तो मां इथल्या कीर्तन शब्दाचा अर्थ काय केला? नामस्मरण असाच अर्थ केला. पण नुसतं कीर्तन म्हणजे नामस्मरण नाही. महाराष्ट्रामध्ये यावर कीर्तन म्हणजे काय? आपण जे करतो आहोत ते तिथं नुसतं नामस्मरण नाही. म्हणून ज्ञानोबांनी कीर्तन शब्दाचा आयाम कसा वाढवून दिला? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध हे नाम घेणं झालं कीर्तनात हे लागतं. पण माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती ज्याच्यामध्ये आत्मचर्चा आणि भजन एकत्रित येतं त्याला जर कीर्तन म्हणायचं असेल तर ज्ञानोबांनी दिलेला कीर्तन शब्दाला दिलेला अर्थ हा
आतापर्यंत भाष्यकाराने दिलेल्या अर्थापेक्षा व्यापक आहे आणि जास्त आनंद निर्माण करणारा. हे लक्षात घ्या. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा नाम एवढाच अर्थ केला, पण ज्ञानोबांनी नाम असा नुसता अर्थ न करता नामस्मरण युक्त आत्मचर्चा किंवा आत्मचर्चा युक्त नामस्मरण याला कीर्तन असं म्हणा, असं ज्ञानोबांनी सांगितलं. आणि हे नामस्मरण कुणाचं? तुमचं माझं नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती याला ज्ञानोबा कीर्तन म्हणतात. आणि या दोन्हीला मिळून तुकोबारा म्हणतात. टाळ घोळ कथा याच्यातूनच प्रेमाचा सुकाळ होऊ शकतो. अन्य कशातूनही प्रेमाचा सुकाळ होणार नाही. मग हा प्रेमाचा सुकाळ यांनी केला. कशातून केला? टाळघोळ कथेतून केला. अभेदूनी भेद कसा राखायचा इतरांना कळत नाही आणि अभेदूनी राखलेला भेद स्वकल्याणाकरता वापरायचा सोडून दिला. जग वाढावया जगी प्रेम सुख जगाकरता कल्पित भेद स्वीकारायचं हे जगाला कळत नाही. ज्या भजनाकरता कल्पित भेद स्वीकारला तो कल्पित भेद ज्या भजनाकरता स्वीकारला ते भजन जगताला एका व्यापक आनंदाला सामोरं करणार आहे. ते कसं नुसतं भजन आनंद कसं देतं हे सगळ्यांना कळत नाही, अभिमानाला कळत नाही. म्हणून संतांनी प्रार्थना केली, आम्हाला नकोच देवा, तिकडे जायचंच नाही. त्याच्यामध्ये नित्य नवा अभिमान दया माझी नकोच, आम्हाला तसलं ज्ञान नकोच, आम्हाला भजन पाहिजे. हे जे संतांनी मागितलं या मागणीतून तुकोबारांनी आपल्याला हेच सांगितलं. याही चिंतनातून तुकोबार आपल्याला हेच सांगतात की टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ कसा होतो? दुर्लभया गती आणि कसे. आणि याच्यातून सिद्ध काय होतं? मूढ लोकपाळ करावया. या कीर्तनातून कोण करून जातं? मूढ लोकपाळ. हा मूर्ख असणारा लोकपाळ नाही, मूर्ख आणि लोकपाळ हे करावया. लोकपाळ म्हणजे लोकांचं पालन करणारे मोठे मोठे अधिकारी, राजे राजवाडे. आणि मूढ म्हणजे मूर्ख. मूर्खापासून राजे राजवाड्यांपर्यंत जे कुणी असतील त्या सगळ्यांना करण्याकरता फक्त नामाचाच विचार संत कसे करतात हे सगळ्यांना कळत नाही. म्हणून हे संत महात्मे सगळ्यांना कळत नाही. मग कुणाला कळतात? जे संतांना जाणतात, जे संतांच्या ऐक्य भावाला प्राप्त झालेले असतात त्यांना संत कळतात. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे तो आहे तया तुका म्हणे तो आहे तया परमात्म्याला नाही, संतांना एका भावे जो जाणीतला तुका म्हणे हे तो तया ठावे आहे.
त्यांनाच तर संत महात्म्य कळतात, जे संतांच्या ऐक्य भावाला प्राप्त होतात, जे संत पदवीवर आरूढ होतात त्यांनाच ते संत कळतात. दुर्लभ या गती आणि काशी आणि काला म्हणजे जीवालाही कळत नाही, ज्ञानालाही कळत नाही, देवालाही कळत नाही. मग संत कुणाला कळतात? जे संत संत होतात त्या संतांना संत कळतात. म्हणून तुकोबारा सांगतात, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ या गती आणि काशी जाणून नेणते, झाले तेणे सुखे न बोलोनी मुखे बोलताती. तुकोबाराने आपल्याला संतांचं महात्म्य सांगितलं आणि संतांना जाणणारे संत असतात असा सिद्धांत सांगून का इतरांना दुर्लभ आहे हेही सांगितलं. आणि संतांना संत का कळतात? कारण ते संतांच्या ऐक्य भावाला प्राप्त झालेले असतात. आपण आता दोन प्रमाणे त्या संबंधात घेऊन आलो. अशा पद्धतीने संतांना जाणणाऱ्या संतांचा विचार तुकोबारांनी प्रस्तुतामध्ये सांगितला. हे संत कोण आणि संतांना जाणणारे कोण? आपल्याकडे त्याच्याकरता एकच प्रमाणे ज्ञानेश्वर Bye.